भविष्य तुमच्या हाती, नव्या दिशेचे नव्या सॉरी राहू द्या राहू द्या राहू द्या ताई राहू द्या ताई राहू द्या बस ओके बिलकुल. नव्या दिशेचे नव्या उशेचे गीत सूर गाती, या मंगल देशाचे आले भविष्य तुमच्या हाती, भविष्य तुमच्या हाती, भविष्य तुमच्या हाती. आता थोडल्या सकट पुन्हा एकदा घ्या घ्या तुम्ही चालू करा. पूर्वी दूरदर्शन मालिका चालू झाल्या की मध्ये मध्ये काही झालं की रुकावट केली एक खेद आहे अशी एक ओळीची पट्टी यायची आणि मग पुन्हा एकदा कालांतरानं मग ते पुन्हा एकदा शृंखला जोडायला जायची. मला मॅडमचं स्वागत गीत सादर करत असताना ते रुकावट केली एक खेद ही ओळ आठवली आणि मॅडम तरीही आपल्या इच्छाशक्तीनं खूप सुंदर त्यांनी आपल्या गोड आवाजामध्ये गाण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबद्दल मी सगळ्यांना त्यांचे ज्येष्ठतेचे वय लक्षात घेऊन त्यांनी एवढा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आपण एक वेळा मॅडमसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून यानंतर मी वाचक संवाद या ठिकाणी ज्यांच्या नावानं ओळखला जातो, नावानं म्हणण्यापेक्षा ज्यांच्या श्रमातून हा वाचक संवाद अखंडितपणे आपल्याला ऐकण्याचा योग येतो आहे. योग म्हणण्यापेक्षा तो संयोगच आहे आणि सगळ्याला कुठेही जर भेटले तुम्ही वाचक संवादाला कसं काय आलं नाही असं नेहमी शर्ट धरून म्हणल्यासारखं सर बोलतात. तर मी या ठिकाणी सरांना निमंत्रित करतो की आपल्या या कार्यक्रमाचं अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये प्रास्ताविक मांडावं. कदम सर यांना विनंती. धन्यवाद सर. सर्वप्रथम पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. जून 2011 रोजी वाचक संवादाला सुरुवात झाली. तत्पूर्वी चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत आम्ही अनेक कार्यक्रम घेत होतो. विशेष करून कवी संमेलनाचं आयोजन प्राधान्यानं व्हायचं. नवीन लोक त्याच्यामध्ये सहभागी व्हायची. जुने लोक प्रगल्भ आहेत स्वतःला समजून जुन्यामध्ये मिसळत नव्हती. त्यामुळे आम्हाला नव्यामध्ये आनंद वाटायचा आणि नव्यात आम्ही खेळत राहिलो. दिवस कधी गेले कळाले नाही. 2011चा वर्ष उजाडला. एवढ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा काही चांगल्या व्यक्तींशी आमचा संबंध आला त्यावेळेला त्यांच्याकडनं मी प्रतिक्रिया घेत असायचो की काल परवा झालेला कार्यक्रम जो तुम्ही ऐकला पाहिला आहे कसा वाटला, कसा काय त्याच्यात उणिवा आहेत, चांगला झाल्यापेक्षा वाईट काय काय ते सांगा, आम्हाला सुधारणा करता येतात असं विचारत राहायचो. पण मी जेवढ्यांना विचारलो त्याच्यातल्या 90% लोकांनी आम्हाला एकच सांगितलं की तुमचे लोक वाचत नाही आणि त्याच्यामुळे लोक लिहितात, चांगली गोष्ट आहे, कविता चांगल्या करतात, प्रयत्न चांगले आहेत, कथाही लिहायला लागले तेही चांगले प्रयत्न आहेत, पण कुठंतरी त्यांचं वाचन कमी आहे आणि म्हणून त्यांच्या त्या लेखनाला म्हणावी तशी धार दिसत नाही आहे. तुम्ही तुमच्या लोकांना वाचायला प्रेरित करा, वाचायला सांगत चला, सांगायचा प्रयत्न केला, पण मानवी प्रवृत्ती बरेच जण वाचत नव्हते. शेवटी या ठिकाणी आदरणीय तंगावर सर आहेत, सुरेश शिंदे सर आहेत, प्राध्यापक चंद्रकांत भद्रे, सुधाकरराव वायचळकर अशा काही मान्यवरांनी मिळून आम्ही एकत्र बसून विचारविनिमय केला की बाबा लोकांना वाचायला लावायसाठी आपल्याला काय करता येईल. वाचनालयाची कुठं काही कमी नाही, आता गल्लोगल्ली वाचनालय झालीत, मग आपण काय केलं तर लोक वाचतील. मग त्यावेळेला सगळ्यांच्या मधून एक विषय पुढे आला. प्राध्यापक गोपाळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झालेला होता आणि मग तिथं असं ठरलं
की आपण लोकांना वाचायला सांगण्यापेक्षा आपणच एका पुस्तकावर बोलायला सांगू, म्हणजे आपोआप वाचतील. आणि बोलायला सांगितलेलं जेव्हा ऐकायला येतील तेव्हा त्यांना ते पुस्तक समजेल. यातून या वाचक संवादाची निर्मिती झाली. आणि मग कार्यक्रम सुरू करायचा, कुठं करायचा, कसं करायचं, लोक कसं जमवायचे, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आदरणीय प्राध्यापक चंद्रकांत भद्रे सर यांच्या शेजारी बेदरे साहेबांचं घर आहे. बेदरे साहेब म्हणजे रघुकुल मंगल कार्यालयाचे मालक. आणि ते भद्रे सर म्हणले की बाबा मी विचारतो त्यांना, माझे शेजारी आहेत, आपल्याला काय घंटाभर बसायचं आहे, त्यांचं काय आपल्याला सगळं सभागृह वापरायचं नाही, तिथं काय आपल्याला 1000 लोक जमतील असं बी काही नाही, 10-5 लोक जमलेले तेवढे चर्चा करणार म्हणून विनंती करून विनंतीला त्यांनी मान दिला. जवळपास 1.5 वर्षापर्यंत रघुकुल मंगल कार्यालय त्यांनी आम्हाला एकही पैसा न घेता मोफत आम्हाला उपलब्ध करून दिला. आणि रघुकुल मंगल कार्यालयाच्या नावानं लोकांना वाटायला लागलं रघुकुल मंगल कार्यालयात कार्यक्रम होते म्हणजे लय मोठा असेल. म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या कार्यक्रमाला केवळ 6 लोक होतो आम्ही, दुसऱ्या कार्यक्रमाला 13 लोक झालो, आणि तिसऱ्या कार्यक्रमाला जवळपास मला वाटतं 27 लोक झालो. म्हणजे दुपटीनं आकडा वाढत गेला. आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू अनेक मोठी माणसं आमच्यामध्ये मिळत गेली, जुळत गेली, त्यांच्याशी आमची जवळीक येत गेली. आदरणीय बनशेळकीकर सर असतील, लहाने सर असतील, या ठिकाणी ढोणे सर असतील, अशी मोठी माणसं यांच्या जवळ जाण्यानं आम्हाला आणखी दुसरी माणसं मिळवता आली, दुसरी माणसं जोडता आली, आणि हा कार्यक्रम चालू झाला. जवळपास आम्ही 50च्या जवळपास कार्यक्रम घेतली. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही स्थानिक लोकच घ्यायचे असल्यामुळे पैशाचा विषय नव्हता. मंगल कार्यालय मोफत मिळत होतं, कुणाला मानधन द्यायची गरज नव्हती, कुठला खर्च करायची काही गरज नव्हती. आणि म्हणून आम्ही पैशाचा विचार केला नाही. पण 50वा कार्यक्रम घेण्याच्या अगोदर आनंदवनातून आदरणीय दीपक शिव आले. तेवढ्या लांबून ते इथंपर्यंत आले, आणि त्यांना आणण्याचं कारण आहेत आमचे किशनराव उगवले. इथं असतील किशनराव उगवले, आलेत का? किशनराव उगवले, ओके, धन्यवाद. त्यांच्यामुळे दीपक शिव आमच्यापर्यंत आले. आनंदवनातून येऊन त्यांनी बाबा आमटेंच्या जीवनावरचं चरित्र सांगणारं पुस्तक त्यांनी निवडलं, आणि त्याच्यावरती आम्हाला खूप सुंदर असा संवाद साधला. आणि शेवटी जात असताना आदरणीय डॉक्टर माधवराव कोणे सर आमच्याबरोबर होते. ते म्हणले, अरे तुम्ही मूर्ख आहेत म्हणले, वेडे आहेत म्हणले. काय झालं म्हणलो, पाहुणा तेवढ्या लांबून आलाय, तोही समाज काम करतोय, आणि त्याला तुम्ही तिकीट देत नाही, आणि फुकट आला आणि फुकट चालला, काय केलं तुम्ही? नाही, असं बरोबर नाही. स्थानिकच्या लोकांना खर्च करू नका, पण दूरच्या लोकांना काहीतरी देत जा. बरं, दूरचा असो कुठलाही असो, जो समाज काम करतोय त्याला तरी तुम्ही द्या. त्याला नोकरी फुल पगाराची असेल तर देऊ नका. आणि मग त्या ठिकाणी डॉक्टर माधव कोणे सरांच्या सांगण्यामुळं आम्ही त्या ठिकाणी, सुधाकर वायचळकर सर होते, तंगावर सर होते, आम्ही होतो, अशी एक 7-8 माणसं होतो. रामदास केदारी त्या ठिकाणी होते. मग त्यांना काय द्यायचं, किमान 500 रुपये तरी द्या तिकिटाला. मग काढा पैसे कुणाकडे आहेत. सुरुवातीला त्यांनी काढले. मी किती देऊ? मी देतो 500 म्हटले. वायचळकर साहेब म्हणले, नाही, 500 तुम्ही एकट्याने द्यायचे नाही, आपण सगळ्यांनी देऊया. त्यांनी 100 काढले, वायचळकर सर 100 काढले. माझ्याकडे नेमकं 90 रुपये त्या दिवशी शिल्लक खिशात होते. 290 रुपये झाले, द्यायचे बाकीचे कुठले. बाकीच्या दुसऱ्या दुरून जाणाऱ्या आमच्या ओळखीच्यांना विचारलं, ते चांगले लाखावरच्या पगारीचे होते, त्यांना विचारलं, बाबा एक मला 200 रुपये उसने द्या, मी तुम्हाला उद्या देईन किंवा घरी गेल्यावर देईन. ते म्हणले, नाही, माझे पैसे मी घरी ठेवून आलोय. त्या दरम्यान वायचळकर साहेब आणि माधवराव कोणेंनी कुणाला फोन केला मला माहीत नाही, आणखी तिथं 500 रुपयाची भरती करून दीपक शिव यांना आपण तिकीट देऊन त्यांना रात्रीच्या प्रवासाला आम्ही त्यांना परवानगी दिली. अशा पद्धतीनं कार्यक्रम चालू झाला. पुढे सगळे स्थानिकचेच लोक आले, काही बाहेरचे आले, पण त्यांना आपण अगोदर सांगितलं आमच्याकडे पैसा नाही. चला कवितेच्या बनात हे जर 2005 पासून चालू असलं तर याचं रजिस्ट्रेशन नाही. रजिस्ट्रेशन नसल्यामुळे कुणाकडनं आम्ही देणगी मागायला जात नाही. मागायला गेलं तर तुम्हाला का द्यावं? आम्ही एकाला मागितलं, बाबा चला 5-5 हजार रुपये गोळा करूया आणि ठेवून काहीतरी करूया. त्यावेळेला एका चांगल्या प्राध्यापकानं आम्हाला असं म्हटलं, 5,000 कशाला, मी 50,000 रुपये देतो, पहिले रजिस्ट्रेशन करा, अध्यक्ष मी असेल. मी म्हटलं तुमचे 50,000 बी नको, आणि अध्यक्षपदही नको, रजिस्ट्रेशन नको. आम्हाला याचं काही असं नावलौकिकाला आणायचं नाही, आम्हाला काही प्रसिद्धीसाठी करायचं नाही, आम्हाला पैशासाठीही करायचं नाही, आणि पदासाठी तर कधीच नाही. वाचक संवादामध्ये कुठलंही पद नाही.
इथं येऊन जो राबतो तो संयोजक आहे, ऐकतोय तो श्रोता आहे, बोलतोय तो वक्ता आहे, बाकी सगळे आम्ही संयोजक आहोत, सगळेच. त्याच्यामुळे इथं कुठलंही पद नाही. आणि अशा पद्धतीने हा वाचक संवाद चालू झाला. या वाचक संवादामध्ये पुन्हा हळूहळू विचार आदरणीय रमेश अण्णा अंबरखाने, डॉक्टर सुधाकर देशमुख या उदगीचं खूप मोठं नाव असणारी हे दोन व्यक्तिमत्व आहेत. ह्या दोघांबरोबर सुभाष पागेसर यायचे, डॉक्टर गुडसुरकर, रंगनाथ गुडसुरकर यायचे. ही एवढी मोठी माणसं यायची. 1.5 वर्षानंतर जेव्हा आम्ही इथं आलो त्यावेळेला इथं खुर्च्या नव्हत्या सर. रमेश अण्णा अंबरखानेकडे पाहिलं तर ते बसलं तर त्यांना उठता येत नाही, सहज कुणालाही वाटतं, पण ते इथे येऊन खाली इथं टेका देऊन बसायचे सर. एवढी मोठी माणसं पण इथं खाली बसायची. बनशेळकीकर सर यांना उठता येत नव्हतं बसलं की तेही खाली बसायचे. पण पुढे चालत चालत रमेश अण्णा अंबरखाने यांचा वाढदिवस आला. आम्ही वाचक संवादामध्ये एक प्रथा चालू केली होती सुरुवातीपासून, ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना एक ग्रंथ भेट द्यायचं. पहिल्यांदा दिलं, 2दा दिलं, 3ऱ्यांदा देत असताना रमेश अण्णा अंबरखानेंनी म्हटलं नाही, म्हटलं माझा वाढदिवस खरं पाहिलं तर मला आनंद व्हायला पाहिजे, मी तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे, तर ते सगळे तुम्हीच मला देता, हे उलटं व्हायला लागलंय. आम्ही म्हणलो असं का बोलायला लागलेत? आतापर्यंत वाढदिवस म्हटलं की सगळेच लोक भेट द्यायचे, स्वतः कधीच काही दिलं नाही, खायचं काम राहायचं वाढदिवसा दिवशी आपलं स्वतःच. पण रमेश अण्णांनी सांगितलं नाही, म्हटलं मला खाली बसता येत नाही आणि मला खुर्चीची आवश्यकता आहे, मी तुम्हाला खुर्ची आणा म्हणू शकत नाही. मग काय करायचं? ते म्हणले माझ्या वाढदिवसानिमित्तानं मी 10 खुर्च्या भेट देतो, माझ्यासारखी जी ज्येष्ठ नागरिक येतात त्यांना बसायची सोय करा, बाकीचे खाली बसा. आणि पुन्हा शेवटी त्यांनी सांगितलं, जेव्हा त्यांनी खुर्च्या भेट दिल्या, आम्ही त्यांचा सत्कार केला, त्यावेळेला त्यांना म्हटलं तुम्ही लोकांना सांगा. त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं की बाबांनो आपण ऐकायला येतो, आपल्यासाठी 1 खुर्ची तरी द्या. आणि त्यांच्या आव्हानाला लोकांनी प्रतिसाद दिला. या सगळ्या खुर्च्या बसलेल्या लोकांनीच दिलेल्या आहेत. या खुर्च्यामध्ये माझ्या स्वतःचा किंवा आम्हा संयोजकाचा एकही पैसा नाही. आणि अशा पद्धतीनं ते कट करा, तर अशा पद्धतीनं या खुर्च्या मिळाल्या, सभागृह मिळालं, हे लाऊडस्पीकर असणारं हे मांगळूकरांनी दिलं. पुन्हा आदरणीय लोखंडे साहेब आले होते, त्यांनी हे आम्हाला सांगितलं सभागृह चांगलं नसलं तरी साऊंड सिस्टीम चांगली पाहिजे, लोक मोठी यायला लागलेत, तर तुम्ही असं करा जेवढं लागतंय तेवढं तुम्ही साऊंड सिस्टीम घेऊन या, मी पैसे देतो. मी म्हणलं नाही सर, आहे ते बरं आहे. त्यांनी त्या मांगळूकरांना बोलावून घेऊन इथलं सगळं माप घ्यायला लावलं, इथं किती साऊंड लागतात, काय लागतं ते सगळं द्यायला सांगितलं. आणि त्यांनी 6 साऊंड दिले. ॲम्प्लिफायर मोठं घ्यायला सांगितलं होतं पण आम्ही घेतलं नाही. पुढे चालून हळूहळू या ठिकाणी ह्या माईकची आम्हाला आवश्यकता भासायला लागली, पण हे माईक द्यायची कुणाची तयारी दिसली नाही. एका आमच्या शिक्षकांनी, हलसे नावाच्या शिक्षकांनी हे माईक कॉलर माईक हे स्वतः त्यांनी भेट दिलं. डॉक्टर लखुटे साहेबांनी कॉर्डलेस माईक दिलं. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येकाने दिलेल्या साहित्यातनं हा कार्यक्रम इथपर्यंत आलेला आहे. येणारी मोठमोठी माणसं, आदरणीय माधव भंडारी साहेब भाजपचे प्रवक्ते, ते आपल्यापर्यंत येऊन गेले. त्यांनाही आम्ही सांगितलं होतं आमच्याकडे पैसा नाही, तेही म्हटले मी मागणारी नाही देणार बी नाही, पण मी येणार आहे. आणि ते आले, बोलले. श्रीपाल सबनीस असतील, अशी मोठमोठी माणसं. आतापर्यंत 3 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आले, 2 विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आले, 2 कुलगुरू आले, प्राचार्य बोलले, अनेक मोठमोठ्या पदावरती रारम बोराडे असतील, सदानंद मोरे असतील, दत्ता भोसले असतील, हे नावलौकिक पावलेले मोठे साहित्यिक, असे साहित्यिक इथंपर्यंत येऊन गेले. दत्ता भोसले स्वतः कार घेऊन आलेले होते. त्यांना जाते वेळेस आम्ही त्यांना भाडं द्यायचं ठरवलं होतं, त्यांना आम्ही 2000 रुपये देत होतो. त्यांनी आम्हाला रागावले, तुम्ही मूर्ख आहेत का म्हणले, तुम्ही मला कसं काय पैसे द्यायला लागलात. आम्ही म्हणलो सर तुमची गाडी आहे, गाडीचं पेट्रोल तरी घ्या. नाही म्हणले, तुम्ही एवढं चांगलं काम करताय, तुम्हाला खरं तरी आमच्यासारख्याने आलेल्याने तुम्हाला मदत करायला पाहिजे, आणि तुमच्याकडनं घेणं हे मला पटत नाही आणि मी घेत नाही. त्यांनी घेतलं नाही. श्रीपाल सबनीसाला आम्ही 1000 रुपयाची देणगी मान्य केलेली होती, पण ते इथं आल्यानंतर हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी ती देणगी घेतलेली पुन्हा परत तुम्हाला या कार्याला मदत म्हणून ते वापस दिले. अशा पद्धतीनं एकंदरीत मला हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, हा कार्यक्रम 250पर्यंत आला, हा केवळ माझ्या एकट्यामुळं नाही आहे, तर या सगळ्यांमुळं आला आहे. पैसे देणाऱ्याने दिले, लागणाऱ्या वस्तू दिल्या, सगळं असूनही भागत नाही. ऐकणारी लोक नसतील, समोर खुर्च्या मोकळ्या असतील, तर बोलणारा नाराज होतो, बोलणाऱ्याला नाराजी वाटते, आणि मला इथं कशाला बोलावलं असं वाटतं.
आणि हे सगळ्यात महत्त्वाचं, हा श्रोतागण हे देखील स्वतः सगळे कामं टाकून या ठिकाणी वेळेवर येतात आणि म्हणून इथंपर्यंत हा कार्यक्रम आलेला आहे. आजपर्यंत 250 वाचक संवाद झाले. या 250 पैकी 127 संवादक हे प्रॉपर उदगीरमधले आहेत आणि 127 पैकी 97 संवादक हे प्राध्यापक आहेत उदगीरमध्ये आणि 26 शिक्षक आहेत, 12 बालवाचक आहेत जे 10वीच्या आतले विद्यार्थी आहेत. अशा 12 विद्यार्थ्यांनी एका पुस्तकावर संवाद साधलेला आहे. हे सगळं या सगळ्यांमुळं झालं आहे, माझ्यामुळं नाही. आज दैनिक यशवंतला ब्रिजलाल कदम लातूर यांनी लेख लिहिलेला आहे. मी त्यांना फोन करून थोडंसं रागावलो. म्हटलं त्या लेखामध्ये 10 वेळेस माझ्या एकट्याचं नाव त्यांनी घेतलेलं आहे. मी म्हटलो माझ्या एकट्यामुळे हा कार्यक्रम चालू शकत नाही आणि चालत आलेलाही नाही, तर हे तुम्ही चुकीचं केलं आहे. ते म्हणले नाही, मला जे वाटलं ते मी लिहिलं. त्यांनी लिहिला, तो लेख आला छापून. अशा पद्धतीनं हा वाचक संवाद इथंपर्यंत आला आणि 250व्या वाचक संवादाला कुणाला बोलवावं, एक मोठा व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला आला पाहिजे असा विचार आमच्या डोक्यात होता. मग कुणाला बोलवावं का नाही. मग काही लोक, खरं पाहिलं तर प्राध्यापकाकडनं अनेक मोठमोठी माणसं आमच्याकडे आली येतात, पण अलीकडच्या काळात आमच्याकडनं प्राध्यापक वर्ग दूर झालेला आहे. कोरोनाच्या काळात कार्यक्रम लाईव्ह होता, तरी मी बरेच प्रत्यक्षात घेतलं. या सभागृहात 3 महिन्यापासून कार्यक्रम चालू आहे, लोक येत गेली. पण कसं असतं, बोलवायचं फुकटमध्ये बोलवायचं, मग ते माझ्यामुळे फुकट काय बोलवावं बाबा. आणि त्यानं जर मला दुसरीकडे कुठं तर फुकटमध्ये येऊन जावं म्हटलं तर कदाचित असं झालं असावं. म्हणून अलीकडच्या काळात ही गोष्ट आम्हाला थोडीशी खटकत होती. पण आदरणीय शिंदे सरांनी आपल्या नावाची शिफारस केली की एक मोठा व्यक्ती आहे ज्यांनी 7 पदव्या प्राप्त केलेल्या आहेत, PhD केलेल्या आहेत, अभ्यासू व्यक्तिमत्व, वक्तृत्व छान आहे. हे सगळं मी सांगणार नाही, ते त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळणार आहे, त्यांचा परिचय देतील. तर हे सगळं म्हणून आज आपण या ठिकाणी यायला होकार दिलात, आलात, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले मनोमन स्वागत करतोय. आणि वाचक संवाद हा माझ्या एकट्याचा नाही, तर संपूर्ण उदगीरकरांचा आहे. उदगीरमधल्या सगळ्या वाचकांचा, लेखकांचा, साहित्यिकांचा, प्राध्यापक, शिक्षक सगळ्यांचाच आहे आणि त्या सगळ्यामुळे इथंपर्यंत चालू आलेला आहे. एवढं बोलून मी थांबतोय. धन्यवाद. सर श्वास घ्या एक वेळेस, कारण सर म्हणजे एवढं ज्वालामुखीच्या तोफगोळ्यासारखं बोलतात, AK-47च्या गोळ्याचं असं फाड 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 पडते. मध्ये जरा श्वाससुद्धा घेतला. ते शंकर जयकिशन किती तर सेकंदामध्ये का काहीतरी मिनटामध्ये त्यांनी गीताचं गायन केलं. असं अवघडच आहे सर हे. आम्हाला सकाळी 9ची जर शाळा असेल आणि शाळेमध्ये जर जायचं झालं तर सतत जर करेक्ट 9 वाजता जायचं म्हटलं तर अवघडच आहे सर हे. आणि कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे, करेक्ट 6 वाजता कार्यक्रम चालू होते आणि व्याख्याते, वक्ते हे सगळे वेळेचं पालन करतात. त्याच्यापेक्षा ही विशेष गोष्ट अशी आहे की वाचक संवादाचं एवढं भलतंच आकर्षण मनामध्ये आहे. तो कार्यक्रम कधी येतो आहे, नेमका सोमवार कधी उगवतो आहे, सोमवार उगवला तर 6 कधी वाजतात, याची धावपळ आमच्या मनामध्ये असते. आणि पळत 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 खुर्ची मिळेल की नाही याची गॅरंटी नाही म्हणून पुढे जाऊन खुर्ची पकडावी लागते. म्हणजे अर्धा तास अगोदर आम्हाला यावं लागतं आहे, एवढं ह्या कार्यक्रमाचं आकर्षण आहे. आणि याचबरोबर वाचक संवादाचं एक थोडंसं मी त्या घटनेचा साक्षीदार आहे. नदीच्या काठावरती थांबून बघणारा आहे, म्हणून मला असं वाटतं की तो वाचक संवाद हा अखंडपणे चालणारा तो एक निरंतर प्रवास आहे. आणि यात येणारी जी सातत्याने जी मंडळी आहेत, मी मित्र हो म्हणणार नाही कारण वादग्रस्त शब्द आहे, रसिक हो म्हणा. कारण या वाचक संवादामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती मला असं वाटतं की ती वारकरीच आहेत आणि ते आहेतच, यात काही शंका नाही. आणि या कार्यक्रमामध्ये येणारे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वक्ते हे तेवढेच दर्दी आहेत. पण यात एक गमतीदार गोष्ट अशी आहे, सर सगळ्याला वाचायला सांगतात, पण सर वाचतात का नाही की मला जरा शंकाच आहे. कारण त्यांनी स्वतःसाठीच हा उपक्रम चालू केल्यात का असं मला कधी कधी शंका येते. बरं, कदम सर तुमची माफी मागून मागतो, जास्त बोलणार नाही, सूत्रसंचालन जास्त बोलायचं नसते असं म्हणतात लोक. यानंतर मी या कार्यक्रमाच्या
पाहुण्यांचा परिचय देण्यासाठी. सर विज्ञान शिकवितात म्हणजे कात्रीचं, आणि कला क्षेत्रामध्ये चांगलं राजपाल सर, प्राध्यापक राजपाल सर कविता पण करतात, लेखन पण करतात. प्रश्न असा पडतो, जिथं कात्रीनं कापलं जातं आहे तिथं शब्दांची मांडणी कशी केली जाते हा प्रश्नात्मकच आहे. तर मी या ठिकाणी प्राध्यापक राजपाल सरांना मनोदीशी विनंती करतो की त्यांनी आपल्या शब्दामध्ये प्राध्यापक राजपाल सर. नमस्कार. ओके, थँक्यू. निघालो बरं. त्याचेच घेतलं व्हिडिओमध्ये जाऊ. बरं या, पाऊस निघाला, बोलूया. हां होय शो. आता काय करा नाही काय बघूया. 29 जुलै 2011 पासून कार्यरत आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल आता सांगितलं की त्यांच्याकडे 7-8 पदव्या आहेत. त्यांच्याकडे MA इंग्रजी आणि समाजशास्त्र या 2 विषयामध्ये MAच्या पदव्या आहेत. ते BEd आहेत, MAd आहेत, MPhil आहेत, MBA आहे, फायनान्समध्ये MBA आहे. परत MA त्यांचं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन व प्रशासनामध्ये झालेलं आहे, LLB आहे आणि PhD हे पण त्यांचं पूर्ण झालेलं आहे. तर हे आदरणीय डॉक्टर श्रीकांत गणपतराव अंधारे सरांचं शैक्षणिक पात्रता आपण सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये प्रशस्तीपत्र त्यांना बरेचसे मिळालेले आहेत. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या नांदेडच्या 2018 मध्ये सर्वोत्तम अधिकारी हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसंच शोध समितीचा संपर्क अधिकारी म्हणून त्यांनी 2018 मध्ये काम केलेलं आहे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ याचे ते सदस्य आहेत. तसेच गोंडवाना विद्यापीठ याचे ते गडचिरोलीचे सदस्य आहेत. त्यांचे शैक्षणिक यश आपल्याला जर पाहिजे झालं तर ते शिक्षणाचे संशोधन मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्यांच्या हाताखाली एका विद्यार्थ्यांनी PhDचा प्रबंध सादर केलेला आहे, PhD मिळवलेली आहे. ते सोलापूर विद्यापीठामध्ये BOचे सदस्य होते 2010 मध्ये, आणि सोलापूर विद्यापीठातच RRC आणि PUPR याचे ते 2009 ते 2011 मध्ये सदस्य होते. त्यानंतर प्रवेश समितीचे अध्यक्ष होते MAचे सोलापूर विद्यापीठातच, आणि 2010 ते 2011 मध्ये ते त्या समितीवर ते कार्यरत होते. त्यानंतर औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये ते PhDचे बाहेर प्रयोगी म्हणून काम केलेले आहेत आणि PhDचे अध्यक्ष म्हणून ते काम केलेले आहेत. त्यांचा अध्यापनाचा अनुभव जर आपण पाहिला तर ते KK कॉलेज ऑफ एज्युकेशन लातूर येथे 11 ऑगस्ट 2003 ते 2004 जुलैपर्यंत, त्या जुलै 2009 पर्यंत या कालावधीत सहाय्यक प्राध्यापक म्हणून तिथे कार्यरत होते. त्यानंतर सोलापूर विद्यापीठामध्ये 6 जुलै 2009 ते 28 जुलै 2011 पर्यंत असोसिएट प्रोफेसर आणि स्कूल ऑफ एज्युकेशनमध्ये काम केलेलं आहे त्यांनी. त्यांचा प्रशासकीय अनुभव आपल्याला माहितीच आहे की ते 29 जुलै 2011 पासून नांदेडच्या विद्यापीठामध्ये डेप्युटी रजिस्ट्रार उपनिबंधक म्हणून ते काम करत आहेत. तर असे हे तज्ज्ञ असे आजचे संवादक आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. ते आता ते डॉक्टर श्रीकांत आगे चाणक्य यांच्या साहित्यकृतीवर आपल्याशी संवाद साधणार आहेत. धन्यवाद. जास्त वेळ न घेता मी पाहुण्यांना नंबरची विनंती करतो. थोडंसं जास्त जरा बोलावं असं वाटतं, थोडंसं जास्त बोलणार नाही. कालच्या रविवारच्या सप्ताहिक पूर्वणीमध्ये उच्च शिक्षणाचं करायचं का भरमंती लाईव्ह त्याच्यामध्ये आलेला आहे, आणि आपल्या उदगीरमध्ये असे चांगले म्हणजे चहा पुरी भाजी विकलेले, आणि आज गरज आहे चाणक्य असणाऱ्या गुरुजींची. तसं मी वाचलं थोडंफार, जास्त नाही. भादकिरांचं चाणक्य वाचलं आहे, पण मला त्याहीपेक्षा जे भावलेलं चाणक्य आहे राधाकृष्ण पिल्लई यांनी खूप सुंदर लिहिलं. त्यांनी वर्गीकरणात्मक लिहिलेलं आहे, व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण. परंतु आज काळाची गरज अशी आहे
उच्च शिक्षणाचं करायचं काय, शिक्षण म्हणजे नोकरी नाही, हे समीकरण आता बांधलेलं गेलेलं होतं, पण आता ते बदलण्याची गरज आहे. आणि याच अनुषंगाने सरांनी निवडलेली जी साहित्य कृती आहे खूपच उत्कृष्ट आहे. आणि मी सरांना नम्र अशी विनंती करतो की त्यांनी आपण निवडलेल्या साहित्य कृतीवर आदरणीय अंधारे सर्वांना माझा नमस्कार. व्यासपीठावर विराजमान असलेल्या अध्यक्षा, श्यामलाल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका साबळे मॅडम, या वाचक संवादाचे संयोजक कदम साहेब, माझ्यासमोर उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उदगीर शहरातील सर्व मान्यवर, आज मला या ठिकाणी चला कवितेच्या बनात या शीर्षका अंतर्गत साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक चळवळ म्हणून कदम सर जी पुढं येत आहेत त्याचा खरोखरच या ठिकाणी मला अभिमान वाटत आहे. कारण की बरेच व्यक्ती जे असतात त्या वाचन करत नाहीत. वाचन जर नसेल तर परिपक्वता येत नाही, आणि परिपक्वता नसेल तर आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही वर्तन करतो त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याकडनं चूक होण्याची शक्यता असते. त्यामुळं वाचनामुळं परिपक्वता येते, आणि परिपक्वतामुळं आपली प्रज्ञा जी असते ती प्रज्ञा डेव्हलप होते, विकसित होते. प्रज्ञा विकसित झाली की आपल्यामध्ये स्फूर्ती येते, आणि स्फूर्ती आली की आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वासामुळे आपण जी काही कृती करतो ती कृती यशस्वीतेकडे जात असते. आणि या सर्व गोष्टीला कारण म्हणजे आपलं वाचन हे असतं. या चळवळीचं जे टायटल जे आहे त्याचा जो लोगो आहे तो मला खूप आवडला. अमर्यादित ज्ञान मर्यादित वेळेमध्ये. अमर्यादित ज्ञान मर्यादित वेळेमध्ये सांगण्यासाठी ही चळवळ आहे. मग या टायटलच्या अनुषंगाने ज्यावेळेस मी विचार केला की आज आपण ज्या पुस्तकाची निवड केलेली आहे तेही पुस्तक अशाच पद्धतीचं आहे की मर्यादित ज्ञान. आर्य चाणक्य ज्यावेळेस आपण म्हणतो की ज्या व्यक्तीने आपल्या इच्छा, आपली स्वप्न पाहिली ती त्याच्या ह्यातीतच त्यांनी साकार केली, आणि स्वप्न पाहणे आणि ह्यातीत ते साकार करणे आणि आपलं स्वप्न आपण समोर पाहणे याच्या एवढा अत्यानंद हा कोणत्याही व्यक्तीला जर झाला तर तो निश्चितच त्याचा तो गौरव होत असतो असं आपल्याला म्हणावं लागेल. या पुस्तकाचं ज्यावेळेस मी वाचन केलं, अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वाचन केलं, या ठिकाणी वाचनाचा छंद जो आहे हा छंद मला माझ्या अभ्यासामधून आला. म्हणजे ही काही माझ्या तुम्हाला सांगण्यासाठी किंवा मी माझी या ठिकाणी फुशारकी म्हणून मी तुम्हाला सांगत नाही की आजही मी शिक्षण घेत आहे आणि माझी आज 12वी डिग्री चालू आहे. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मला ज्ञानामध्ये परिपक्व बनवत असतात. आणि ज्ञानामध्ये परिपक्व बनवत असताना आर्य चाणक्य हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे हे लेखक आहेत बाळशास्त्री हरदास. या व्यक्तीविषयी ज्यावेळेस मी वाचलं तेव्हा मी खरोखरच अवाक झालो की बाळशास्त्री हरदास जे आहेत हे उत्तम असे वक्ते होते, प्रकांड पंडित होते, अभ्यासू व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या व्याख्यानासाठी लोक दूरदूरून येत होते. जसे की कदम सरांनी आता ही चळवळ उभा केलेली आहे थोडी बहुत त्यासारखीच, परंतु कदम सर जे आहेत ते चळवळीचं नेतृत्व करतात, संयोजक म्हणून करतात. आणि बाळशास्त्री हरदास जे होते ते त्या चळवळीचे घटक म्हणून स्वतः व्याख्यानं देत होते. हे विदर्भातलं व्यक्तिमत्व. त्यांच्या या विद्वान अशा व्यासंगाला पाहून
गोवर्धन पीठाचे जे शंकराचार्य होते त्या शंकराचार्यांनी त्यांना महामहोपाध्याय ही पदवी दिली. महामहोपाध्याय ही पदवी देत असताना त्यांनी जे लेखन केलेलं आहे, जे काही वक्तृत्व केलेलं आहे ते निश्चितच कल्पनेच्या पलीकडे आहे. बाळशास्त्री हरदास हे लेखक परिचय मी थोडक्यात आपणाला सांगतो, म्हणजे लेखक काय आहे आणि त्या लेखकाची साहित्यकृती काय आहे हे याच्यामधून आपल्याला लक्षात येईल. बाळशास्त्री हरदास यांचा जन्म जर पाहिला तर 18 जुलै 1918चा आणि त्यांचं निधन झालं 11 ऑगस्ट 1968ला. 2018ला आत्ता त्यांचा जन्मशताब्दी सोहळा पार पाडला. बाळशास्त्री हरदास जे होते ते राष्ट्रप्रेरणेने भारावलेले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते एक सर्वेसर्वा होते. त्यांनी जे लिहिलेलं युगपुरुष हेडगेवार जे पुस्तक आहे हे पुस्तक संघातील प्रत्येक स्वयंसेवकासाठी एक संघगीता म्हणून आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल. स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतर त्यांनी जे अनेक व्याख्यानं दिली त्या व्याख्यानामध्ये रामायणावर त्यांनी व्याख्यानं दिली, महाभारतावर व्याख्यानं दिली, सावरकरावर व्याख्यानं दिली, नेताजी सुभाषचंद्रावर व्याख्यानं दिली, चाणक्यावर व्याख्यानं दिली, छत्रपती शिवाजी महाराजावर व्याख्यानं दिली. व्याख्यानं देत असताना व्याख्यानासाठी भरपूर असा श्रोतावर्ग यायचा आणि पुण्यामधून त्यावेळेला काळ हे वर्तमानपत्र प्रसिद्ध होत होतं. त्या काळ या वर्तमानपत्राचे संपादक जे होते ते मामाराव दाते होते आणि त्यांना वाटलं की या व्यक्तीचं व्याख्यान जर आपण लेखणीच्या स्वरूपामध्ये पत्रकारितेमधून जर प्रसिद्ध केलं तर निश्चितच ते समाजाला उपयोगी पडेल. या दृष्टिकोनातनं ज्या वेळेला बाळशास्त्री हरदासांचे पुणे इथे व्याख्यानं व्हायचे त्यावेळेस त्या व्याख्यान झाल्यानंतर बाळशास्त्रींना त्यांनी विनंती केली की कृपया तुम्ही माझ्याकडे संध्याकाळी येत चला, मी एक तुम्हाला लेखक उपलब्ध करून देतो आणि तुम्ही जे त्या ठिकाणी भाषण दिलेलं आहे त्या भाषणाचा शब्द ना शब्द तुम्ही या ठिकाणी सांगा, तेच मी व्याख्यान जे आहे ते काळ या वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध करेन. आणि रामायण सांगत असताना प्रभू रामचंद्र कोण होते, त्यांचा जन्म कुठं होता, अशा पद्धतीचं व्याख्यान नव्हतं ते. राम जे आहेत ते भाऊ म्हणून काय होते, पती म्हणून काय होते, राजा म्हणून काय होते, संन्यासी म्हणून काय होते, मुलगा म्हणून काय होते, याच्यावर त्यांचं एक एक व्याख्यान होत होतं. त्याचबरोबर महाभारतात देखील त्याच पद्धतीने प्रत्येक पात्रावर आणि ते पात्र आजच्या समाजामध्ये किती व्यवहाराशी उपयुक्त आहे याचा तो त्या ठिकाणी खल करत होते. एकट्या कृष्णावर त्यांनी 28 व्याख्यानं दिली. 1962 ते 63च्या दरम्यान आर्य चाणक्य या विषयावर त्यांनी 2 व्याख्यानं दिली आणि त्या 2 व्याख्यानाचं एकत्रीकरण करून दाते यांनी 1968ला रामनवमीच्या दिवशी हे आर्य चाणक्य हे पुस्तक पब्लिश केलं. म्हणजे अशा पद्धतीने हे व्यक्तिमत्व होतं. म्हणजे त्या व्यक्तीच्या व्याख्यानाला शिवाजीनगरचा जो परिसर होता त्या परिसरामध्ये त्यांनी तिकीट लावून पाहिलं की तिकीट लावल्यानंतर का तर तिकीट एक आना लावलं तरी तोबा गर्दी व्हायची. आणि व्याख्यानासाठी परत त्यांनी जे काही काळ प्रकाशनामधून संपादकीयामधून जे पब्लिश होत होतं त्या पब्लिशमध्ये काही लोकांनी विनंती केली, सन्माननीय लोकांनी, की आपण हे पुस्तक रूपामध्ये पब्लिश करा. त्यावेळेस 2.5 रुपये असेल 5 रुपये त्यांनी त्या पुस्तकाची किंमत ठेवली आणि जर तुम्ही मला 2.5 रुपये ॲडव्हान्स जर दिले तर मी ते पुस्तक जे आहे ते पब्लिश करतो असं त्यांनी सांगितलं. तरी लोकांचे ॲडव्हान्स देण्यामध्ये देखील भरपूर सहभाग झाला आणि ते काळ प्रकाशनाला तो न भूतो न भविष्यती एवढा असा प्रतिसाद मिळाला. आणि त्या प्रतिसादामधून बाळशास्त्री हरदास जे आहे, जे की विदर्भातलं असं व्यक्तिमत्व आहे, जे की आज आपल्याला कुणाला माहीत नाही, बऱ्याच जणाला माहीत नसावं, जे काय इतिहासामध्ये असतील त्यांना ते माहीत आहे, जुने लोक असतील त्यांना माहीत आहे, परंतु अशा व्यक्ती जे आहे त्या समाजासमोर येण्यासाठी जसं काळ प्रकाशनामधील मामाराव दाते यांनी पुढाकार घेतला तसंच जवळपास चला कवितेच्या बनामध्ये या माध्यमातून आमच्यासारख्या व्यक्तींना की पुढं आणण्याचा प्रयत्न जो आहे तो कदम सर करत आहेत आणि याचा मला अभिमान आहे. ज्यावेळेस आर्य चाणक्य हा विषय मी निवडला त्यावेळेस हा व्यक्ती कोण होता
याचा जर आपण थोडा विचार केला तर 8च दिवसापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेमध्ये गेले होते. 25 सप्टेंबरला त्यांनी युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीमध्ये जे 22 मिनिटाचं व्याख्यान दिलं, त्या व्याख्यानामध्ये तुम्ही आजही यूट्यूबवरती व्याख्यान आहे, आत्ता लेटेस्ट आहे, त्याच्यामध्ये आर्य चाणक्याचा त्यांनी उल्लेख केला की भारतातील महान कूटनीतितज्ञ आचार्य चाणक्य यांची एक श्लोक त्यांनी सांगितला. तो श्लोक काय होता? कालातिक्रमात काल यव फलम विपती. अशा प्रकारचा श्लोक त्यांनी युनोच्या असेंब्लीमध्ये जगासमोर सांगितला. म्हणजे हा व्यक्ती काय एवढा, आर्य चाणक्य हा एवढा सर्वसामान्य नव्हता, महान होता. आणि जगासमोर ज्यावेळेस त्या व्यक्तीचं कूटनीतित्व ज्यावेळेस मोदी साहेब ज्यावेळेस सांगतात, त्यावेळेस निश्चितच त्या व्यक्तीविषयी विचार करण्यासाठी आपल्याला भाग पडावं लागेल. याचं वाचन आपल्याला करावं लागेल. जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर या व्यक्तीचं वाचन केल्याशिवाय जीवनामध्ये कसं वागायचं हे आपल्याला निश्चितप्रमाणे ठरवता येणार नाही. तर या श्लोकाचा अर्थ काय आहे? जसं ना तसं मोदी साहेबांचं जे त्यांनी याचा अर्थ सांगितला तेच मी तुम्हाला सांगतो. तेच वाक्यरचना आहे. सही समय पर सही कार्य नहीं किया जाता तब समय ही उसी कार्य की सफलता को समाप्त कर देता है. योग्य वेळी योग्य कार्य जर आपण नाही केलं तर वेळच त्या कार्याची यशस्वीता जी आहे ती संपवून टाकते. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, योग्य वेळी योग्य कार्य करणे याला जीवनामध्ये अत्यंत महत्त्व आहे. समय सूचकतेला अत्यंत महत्त्व आहे. समाजाची जी अपेक्षा आहे या अपेक्षेला आपण उतरून नेमकं काय करावं लागेल याच्यासाठी देखील आपल्याला आर्य चाणक्यांचा विचार करावा लागेल. आर्य चाणक्याचं मोदी साहेबांनी केलेलं हे वर्णन, बाळशास्त्री हरदासाविषयीचे ज्यावेळेस व्याख्यान व्हायचे त्यावेळेस तत्कालीन त्यावेळेस पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी नव्हते. अटल बिहारी वाजपेयींनी गोवश बंदी म्हणजे गोधनावर जे हत्या होत होती, या हत्येवर बाळशास्त्री हरदासांनी जे व्याख्यान दिलं त्या व्याख्यानावर देखील अटल बिहारी वाजपेयी चकित झालेले होते. म्हणजे एका लेखकाचा गौरव एका दिग्गज अशा पंतप्रधानांनी अटल बिहारी वाजपेयींनी केला आणि आर्य चाणक्याचा गौरव जो आहे तो युनोमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी केला. म्हणजे एवढं हे व्यक्तिमत्व मोठं आहे. आर्य चाणक्य यांच्याविषयी जर आपण विचार करत असतो त्यावेळेस आर्य चाणक्याचा जर आपण विचार केला तर आर्य चाणक्य जे होते यांचं शिक्षण तक्षशिला विद्यापीठामध्ये झालेलं होतं. भारतामध्ये तक्षशिला आणि नालंदा ही 2 विद्यापीठं अत्यंत महत्त्वाची होती. तक्षशिला विद्यापीठ जे आहे ती इसवी सन पूर्व 700 वर्षापूर्वीची स्थापना आहे. नालंदा विद्यापीठाची इसवी सनानंतर 400 वर्षानंतरची स्थापना आहे. तक्षशिला विद्यापीठ जे आहे याला 14 वर्षाच्या इतिहासामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 700 वर्षापूर्वी आणि इसवी सनानंतर 700 वर्षापूर्वी अशा 1400 वर्षाच्या इतिहासामध्ये तक्षशिला विद्यापीठांमध्ये अनेक जगातले मोठ्या व्यक्ती ह्या शिक्षण घेऊन गेल्या. तक्षशिला विद्यापीठाचा ज्यावेळेस आपण माहिती घेतली त्यावेळेस तत्कालीन परिस्थितीमध्ये जवळपास 10,500 म्हणजे 11,000 जगभरातले विद्यार्थी तक्षशिला विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते आणि 60 विषयामध्ये ते शिक्षण दिलं जात होतं. तक्षशिला विद्यापीठाचं आजचं जर स्थान जर घेतलं तर पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामध्ये रावळपिंडीपासून 18 मैल अंतरावर तक्षशिला विद्यापीठ आहे. नंतरच्या कालखंडामध्ये भारतीय आक्रमणामध्ये ती विद्यापीठं जाळून टाकली. असं म्हटलं जातं की ज्यावेळेस ती विद्यापीठं जाळून टाकली त्यावेळेस त्या विद्यापीठं 2 महिने पेटत होती. ती इतकी ग्रंथसंपदा होती त्या विद्यापीठामध्ये. मग एवढी ग्रंथसंपदा आपल्याकडे असताना जग आपल्याला भारताचा जो उल्लेख जो म्हणत होता की सोन्याचा धूर निघत होता तो याच पद्धतीने. आर्य चाणक्याविषयी ज्यावेळेस माहिती जगासमोर कधी आली तर जगासमोर माहिती जी आली ती 19व्या शतकात आली.
18व्या शतकानंतर. तर त्यावेळेस पूर्वी मुद्रा राक्षस जे वाग्दत्ताचं जे नाटक होतं, या नाटकामधून चाणक्याविषयीची माहिती पुढे येत होती. परंतु तंजावर, तामिळनाडूमधल्या तंजावरमध्ये जे सरस्वती महल एक ग्रंथालय आहे, या ग्रंथालयाचे जे अध्यक्ष होते जे CR श्यामशास्त्री, या श्यामशास्त्रींना एका व्यक्तीनं अर्थशास्त्राची हस्तलिखित भेट दिली. त्या भेटीवर त्यांनी तत्कालीन जे जर्नल भारतामध्ये प्रसिद्ध होत होतं, इंडियन अँटिक्विरी म्हणायचं, या अँटिक्विरी या जर्नलमध्ये आर्य चाणक्याचा लेख प्रसिद्ध केला. आणि प्रसिद्ध केल्यानंतर जगभरातल्या व्यक्तीला या व्यक्तीविषयी कुतूहल वाटू लागलं. आर्य चाणक्य सगळ्यांच्या समोर आले. आर्य चाणक्याचा कालखंड जो आहे तो इसवी पूर्व 300 शतकापूर्वीचा आहे, इसवी पूर्व 300 शतकाचा. रामायणाचा कालखंड जो आहे इसवी पूर्व 7000 वर्षापूर्वीचा, महाभारताचा इसवी पूर्व 3000 वर्षापूर्वीचा, आणि आर्य चाणक्याचा कालखंड जो आहे ती इसवी पूर्व 300 वर्षापूर्वीचा. तर या पद्धतीने आर्य चाणक्य जे आहेत ते समोर आले. आर्य चाणक्य जे आहेत ते ग्रीक तत्ववेत्ते प्लेटो असतील, अरिस्टॉटल असतील, सॉक्रेटिस असतील यांच्याच समकालीन व्यवस्थेतले होते. परंतु आपल्याकडे ज्ञानाचा अभाव, लेखनाचा अभाव, अशिक्षिततेचा अभाव याच्यामुळं चाणक्य काही जगामध्ये पोहोचू शकले नाहीत. परंतु ग्रीक संस्कृतीमध्ये अरिस्टॉटल असतील, प्लेटो असतील, सॉक्रेटिस असतील हे जगापर्यंत पोहोचले. याचं मुख्य कारण काय की त्या ठिकाणची जी जनता होती ती शिक्षित होती. त्यांनी त्यांना प्रोजेक्ट केलं. आणि आपल्याकडे लेखन, वाचन, साहित्य हे अत्यंत मर्यादित स्वरूपामध्ये असल्यामुळं आर्य चाणक्याला कोणी प्रोजेक्टच केलं नाही, जे की प्रोजेक्ट करणं हे अत्यंत गरजेचं होतं. याचा ज्यावेळेस सरांचा फोन आला त्यावेळेस मोदी साहेबांचं ज्यावेळेस मी युनोमधलं भाषण ऐकलं त्यावेळेस हा वाक्यप्रयोग ज्यावेळेस त्यांचा आला त्यावेळेस मीही अवाक झालो की खरंच की आपण आपल्या भारताविषयीमध्ये भारतामधले जे मोठ्या व्यक्ती आहेत त्यांना जगासमोर आणलं पाहिजे. आणि जगासमोर आणण्याचं काम कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जगाच्या व्यासपीठावर कुणी ना कुणी केलं पाहिजे. तरच भारताविषयीची जी भूमिका जी आहे किंवा भारताविषयीचं जे श्रेष्ठत्व जे आहे ते जगाला दिसेल असं आपल्याला वाटतं. आर्य चाणक्य जे आहेत त्यांनी तक्षशिला विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असताना आर्य चाणक्याला अनेक नावानं ओळखलं जातं. त्यांच्या वडिलाचं नाव चनक होतं म्हणून चनकवरून चाणक्य ओळखलं जात होतं. त्यांचं गोत्र जे होतं ते कुटल गोत्र होतं, कुटल म्हणून त्यांना कौटिल्य नावानं ओळखलं जात होतं. त्यांचं नाव विष्णुगुप्त होतं म्हणून विष्णुगुप्त देखील ओळखलं जात होतं. म्हणजे विष्णुगुप्त असतील, कौटिल्य असतील, आर्य चाणक्य असतील, ह्या एकच व्यक्ती आहेत. आणि या एकाच व्यक्तीनं की जे मनामध्ये स्वप्नामध्ये पाहिलं, ज्या इच्छा व्यक्त केल्या त्या साकार करून जगाला दाखवून दिल्या. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व. मग ते व्यक्तिमत्वाला चालना कधी मिळाली की मगध आणि पाटलीपुत्र हे जे राज्य होते, पाटलीपुत्रामध्ये आर्य चाणक्य निवास करत होते. लहानपणी त्यांच्या कुटुंबामधल्या क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोन वर्गाचा राजा धनानंद जो होता तो द्वेष करीत होता. आणि राजा धनानंदची जर आपण राज्यव्यवस्था जर पाहिली तर 100 वर्षाची राज्यव्यवस्था आहे ती राजा धनानंदाची. आणि मौर्यकालीन नंतर चंद्रगुप्त मौर्याची जी राजव्यवस्था जी आहे ती 316 वर्षाची आहे. तर राजा धनानंद हा शेवटचा 9वा नंद राजा. आणि याच्यामध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय याचा भयंकर द्वेष करणारा व्यक्ती म्हणजे राजा धनानंद. पैशानं, सोन्यानं, सैनिकानं अत्यंत संपन्न असणारा राजा धनानंद. परंतु समाजामध्ये अहित करणे, समाजामध्ये वाईट प्रथा रुजवणे, समाजावर अत्याचार करणे, ब्राह्मणावर अत्याचार करणे, क्षत्रियावर अत्याचार करणे हे प्रमुख कार्य राजा धनानंद. तत्कालीन
व्यवस्थेमध्ये परकीय आक्रमण जे होतं ते ग्रीक लोकांनी केलेलं होतं. अलेक्झांडरचं नाव आपल्याला माहीत आहे. अलेक्झांडरनी आपलं राज्य जिंकण्याचं ज्यावेळेस त्याने ठरवलं त्यावेळेस पर्वतराज जे राजा जे होते सिंध प्रांतामधले या तिथपर्यंत ते राज्य जिंकत आलेले होते. आणि राज्य जिंकत येत असताना थोडा इतिहास देखील आर्य चाणक्य हा विषय जो आहे हा लवकर गळी उतरणारा नाही. त्याला सोपं करणं हेच माझ्यासाठी आपल्यासमोर मांडत असताना एक आव्हानच आहे असं मला वाटतं. कारण पुस्तकामध्ये जे आहे त्यांच्या पुस्तक जे त्यांनी अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिलं. अर्थशास्त्र म्हणल्यावर आजचं महाविद्यालयीन शिक्षणामध्ये जे शास्त्र शिकवलं जातं ते अर्थशास्त्र नाही. राजनीतीवरचं अर्थशास्त्र, प्रशासनावरचं अर्थशास्त्र, ज्या अर्थशास्त्रामध्ये शेती, समाज, प्रशासन व्यवस्था, राजनीतीशास्त्र या सर्वांचा जिथं सर्वंकष विचार केला त्या अर्थशास्त्राला कौटिल्याचे अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. या अर्थशास्त्रामध्ये काय आहे? 6 सहस्त्र श्लोक आहेत. 6000 श्लोक, 50 अध्याय आहेत, 100 प्रकरणं आहेत आणि 15 अभिकरणे आहेत. म्हणजे पूर्ण संस्कृत श्लोक जे की मोदी साहेबांनी जे कालक्रमात हा जो श्लोक संस्कृत श्लोक आहेत. या संस्कृत श्लोकांचं एकत्रीकरण म्हणजे आर्य चाणक्याचा जो ग्रंथ होता तो ग्रंथ काही असा हस्तलिखित कुठंतरी सापडला आहे आणि तो पब्लिश केला आहे अशातला प्रकार नाही. मुद्रा राक्षस असेल, तत्कालीन परिस्थितीमधले जैन साहित्य असेल, तत्कालीन परिस्थितीमधलं बौद्ध साहित्य असेल, या साहित्यामधून शोधून हे अर्थशास्त्राची निर्मिती करून हे कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे असं या त्या ठिकाणी निश्चित केलं गेलं आणि ते जगासमोर आणलं. मग ह्या आर्य चाणक्याला हे अर्थशास्त्र का लिहावं असं वाटलं? कशासाठी लिहावं असं वाटलं अर्थशास्त्र? की राजा धनानंद जो होता त्याचं मी आपल्याला वर्णन सांगितलं की तो प्रजाचं कसं शोषण करणे, अत्याचार करणे. तक्षशिला जी आहे या तक्षशिलेमध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती शिक्षण घ्यायचा आणि त्या शिक्षण घेतल्यानंतर त्याचं पांडित्य जे आहे ते सर्व मान्य होण्यासाठी धनानंदच्या राज्यामध्ये पाटलीपुत्रामध्ये एक ब्राह्मण सभा राहायची. त्या ब्राह्मण सभेमध्ये तिथं शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला परीक्षा द्यावी लागत होती आणि परीक्षामध्ये जो पास होत होता त्याचं नाव पूर्ण पाटलीपुत्रामध्ये होत होतं, मगध राज्यामध्ये होत होतं. मग हे नाव त्यासाठी आर्य चाणक्य तिथून ज्यावेळेस शिक्षण घेऊन आले, पाटलीपुत्रामध्ये आले, त्यांनी तिथं परीक्षा दिली, त्यांचं नाव झालं आणि तिथली जी महासभा होती, दानसभा त्याला म्हणलं जात होतं, या दानसभेचं स्वतःच्या बुद्धिमत्तेवर अध्यक्षपद आर्य चाणक्यानं धनानंदच्या राज्यामध्ये मिळवलं. मग हे राज्य मिळवत असताना त्यांचाही नावलौकिक. शेवटी ज्ञान जे आहे कुठलंही ज्ञान घेतलं आणि ते ज्ञान जर आपण परकीय व्यक्तीसाठी वापरायला लागलो तर त्या ज्ञानाला ज्ञान म्हणत नाहीत. आपण ज्या ठिकाणचे आहोत त्या ठिकाणी ज्ञान घेऊन त्याच ठिकाणच्या लोकांच्या हितासाठी जर ते ज्ञान वापरलं तर निश्चितच त्या ज्ञानाला काहीतरी अर्थ आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. की ज्ञानाची व्याख्या करताना असं इंग्लिशमध्ये टेक्नॉलॉजीची एक व्याख्या आहे की सिस्टमॅटिक ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक नॉलेज इन टू द प्रॅक्टिकल वर्क इज कॉल्ड द टेक्नॉलॉजी. म्हणजे तुम्ही जे काही सायंटिफिक ज्ञान घेता, वैज्ञानिक ज्ञान घेता, ते ज्ञान तुम्हाला जेव्हा वापरता येतं आणि वापरलेल्या ज्ञानाचा उपयोग जर समाजाला होत असेल तर त्याला टेक्नॉलॉजी म्हणता येईल. ही आजच्या काळातली व्याख्या आहे. पण इसवी सन पूर्व 300 वर्षापूर्वी जे ज्ञान आर्य चाणक्यानं घेतलं ते ज्ञान त्यांनी वापरलं त्यावेळेस टेक्नॉलॉजी पहा किती प्रगत होती. फक्त त्याला टेक्नॉलॉजी म्हणलं नाही, हा भाग द्या सोडून. परंतु टेक्नॉलॉजी ही कन्सेप्ट जी आहे फार पूर्वीपासून भारतामध्ये होती. मग ज्यावेळेस ब्राह्मण महासभेचं दानसभेचं अध्यक्षस्थान ज्यावेळेस आर्य चाणक्याला मिळालं
त्यावेळेस धनानंद राजा एका प्रसंगाच्या अनुषंगाने सिंहासनावर ब्राह्मण बसलेला आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ब्राह्मण आणि क्षत्रियाचा द्वेष करणारा राजा म्हणजे धनानंद. त्या सिंहासनावरून आर्य चाणक्याला वडून काढलं त्यांनी आणि रस्त्यावर असं फेकून दिलं. म्हणजे एक एवढा बुद्धिमान व्यक्ती, प्रकांड पंडित व्यक्ती, विद्याचा अभ्यास करणारा व्यक्ती, ज्यावेळेस त्याला अपमान होतो त्यावेळेस त्या अपमानाचा सूड कशा पद्धतीने घेतला हे म्हणजे आर्य चाणक्य आहे. याला म्हणायचं कूटनीती. ज्यावेळेस खाली त्यांना ओढलं आणि फरफटत आणलं त्यावेळेस शिखा शेंडी जी आहे ती त्यावेळेसचे तत्कालीन तक्षशिला किंवा नालंदा विद्यापीठामध्ये शिकणारे जे शिष्य होते ते पाडत होते आणि ते शिखाला एक गाठ मारायची, शेंडीला गाठ मारायची. त्यावेळेस त्यांनी ती गाठ सोडली आणि धनानंदाला सांगितलं, जोपर्यंत मी तुझ्या राज्याचा सर्वनाश करणार नाही आणि एक चांगला राजा याच सिंहासनावर बसवणार नाही तोपर्यंत या शिखेला मी गाठ मारणार नाही. अशा प्रकारची शपथ घेतली, राजासमोर निघून गेले. पहा म्हणजे किती धाडस. म्हणजे हे सगळं कशावर? फक्त ज्ञानाच्या जोरावर, बुद्धीच्या जोरावर फक्त माणूस बोलू शकतो, प्रज्ञेच्या जोरावर बोलू शकतो, स्फूर्तीच्या जोरावर बोलू शकतो, आत्मविश्वासाच्या जोरावर बोलू शकतो. कुठलाही शस्त्र त्यांनी घेतलं नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांनी आक्रमण केलं नाही, परंतु एवढं एक व्यक्ती बोलू शकतो आणि पूर्ण राज्य उधळून लावू शकतो. याला म्हणायचं आर्य चाणक्य. त्यासाठी त्यांनी काय केलं? पाटलीपुत्रामधून ते बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर आता धनानंदच्या या राज्याला जर तयार करायचा असेल तर कुणीतरी राजाचा शोध घ्यावा लागेल. मग राजाचा शोध घेत असताना आपल्या मनामध्ये रुजलेली जी संकल्पना जी असते ती राजाचा शोध राजाच्याच घराण्यातला असला पाहिजे, राजघराण्यातला असला पाहिजे असं आपल्याला वाटतं. परंतु ज्यावेळेस आर्य चाणक्य चालत होते त्यावेळेस त्यांना एका पाटलीपुत्रामध्ये त्यावेळेस असं होते की गुलामाची एक प्रथा होती, गुलाम करणे. गुलामाला विकत घेतले जात होते. म्हणजे जसं आज आपण जनावरं वगैरे विकत घेतले जात होतं त्यावेळेस माणसं विकत घेतली जात होती आणि त्याला मनल ती काम लावलं जात होतं आणि ते कुणीही विकत घेतलं जात होतं. माणसं काही इवन स्त्रिया विकल्या जात होत्या. मग हा चंद्रगुप्त म्हणायचा मुलगा जो आहे या मुलाला आर्य चाणक्याने हेरलं आणि त्याला गुलाम म्हणून त्याच्या आईला एका व्यक्तीनं पैसे देऊन घेऊन गेलेले होते. आणि चंद्रगुप्त जो आहे तो काम करत होता. काम करण्याच्या दरम्यान 8-9 वर्ष वय त्याचं चंद्रगुप्ताचं. त्याचे सहकारी त्याच वयाचे आणि त्याच वयाचे असताना तो गुलाम म्हणून काम करतोय. परंतु मिळालेल्या फावल्या वेळेमध्ये तो एका दगडावर बसलाय आणि दगडावर बसून आपल्या सहकाऱ्यांना तो राजासारखा बोलतोय आणि सहकारी त्याच्यावर विश्वास ठेवतात. म्हणजे आपले सहकारी आपल्यावर कधी विश्वास ठेवतील? ज्यावेळेस आपण त्या सहकार्याप्रती कधीतरी कुठंतरी चांगलं विचार केला, त्याच्याविषयी चांगलं चिंतन केलं तर सहकारी आपले. त्याचा नेहमी द्वेषच केला तर सहकारी आपले होऊ शकत नाही. तो 8 वर्षाच्या बालकात ते होतं. म्हणजे चाणक्याने त्या मुलाला पाहिलं जो दगडावर बसलेला आहे, दगडाचं सिंहासन म्हणून तो वापरतोय आणि आपल्या मित्राला सांगतोय. त्या दगडावरच्या बसलेल्या चंद्रगुप्ताला त्यांनी ट्रेंड करून सोन्याच्या सिंहासनावर बसवलं आणि सम्राट चंद्रगुप्त झाले. ही थोडी साधी गोष्ट नाही आहे. मग राजा म्हणून एखाद्या व्यक्तीची, एखाद्या लहान मुलाची निवड करत असताना त्याच्याकडे अनेक प्रतिभा असल्या पाहिजेत. केवळ तेवढ्या एकदा चांगलं बोलला म्हणजे तो राजा झाला अशातला भाग नाही ना. तो तनानं सुदृढ असला पाहिजे, मनानं सुदृढ असला पाहिजे, आत्म्यानं देखील सुदृढ असला पाहिजे. तन, मन आणि आत्मा याच्या परीक्षा ज्या आहेत त्या आर्य चाणक्यांनी त्या 8 वर्षाच्या वयाच्या मुलाच्या अनेक प्रकारे घेतल्या, अनेक प्रकारे परीक्षा घेतल्या आणि त्या परीक्षेमध्ये तो पास होत गेला.
मग त्याला सांगितलं नाही ही परीक्षा आहे म्हणून, कारण त्याला आईपासून खरेदी करून आणलेलं होतं. त्याला एवढंच सांगितलं की ही परीक्षा जर तू दिली तर तुझ्या आईची भेट आम्ही घालून देतो. त्यासाठी तो मुलगा जो आहे ही एक अट, आणि दुसरी अट, तू जर ही परीक्षा पास झाली तर जे तुझे सहकारी जे आहेत त्या सहकार्याला जी अर्धी भाकरी आणि थोडं जे दिलं जातं गुलाम म्हणून, ते मी त्या व्यक्तीला सांगतो की यांना भरपेट जेवण देत जा म्हणून, याच्यासाठी तू कर. म्हणजे चंद्रगुप्ताने ज्या परीक्षा दिल्या त्या काही स्वतःसाठी दिल्या नाहीत, आपल्या सहकार्यासाठी दिल्या. आणि त्या परीक्षेमध्ये पास होत गेला तो, आणि त्याला घेऊन ते तक्षशिलेला गेले आणि तक्षशिलेमधून त्याला प्रवीण बनवलं एकदम, की युद्धामधलं एक सैनिक म्हणून कसा तो राहायला पाहिजे, एक राजा म्हणून कसा असला पाहिजे, एक विचार म्हणून त्यांनी कसा केला पाहिजे, या सर्व दृष्टिकोनातून त्याला सक्षम बनवलं. आणि सक्षम बनवल्यानंतर की आता वेळ आहे की धनानंद राजाचा सूड उगवण्याची, तर बदला घेण्याची. की धनानंद राजा जो पाटलीपुत्र जे होतं, या पाटलीपुत्रावर त्यांनी आक्रमण केलं, पहिलं आक्रमण केलं. कुणी केलं? चंद्रगुप्ताने आणि त्याच्या सैनिकांनी. पण त्या आक्रमणामध्ये चंद्रगुप्ताचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर ते परत त्या विचारामध्ये, पराभव आपला का झाला यासाठी त्यांनी काही हेर पाटलीपुत्रामध्ये पाठवले की चंद्रगुप्त माझा पराभव का झाला. त्यावेळेस एक हेर जो होता तो पाटलीपुत्रामध्ये एका झोपडीमध्ये किंवा एका घरामध्ये जेवण करत असताना त्या घरामधले जो लहान मुलगा होता तो लहान मुलगा पोळी जो असते आपली पोळी तो खात असताना फक्त मधलीच पोळी खायचा आणि कढईच्या कडा ज्या आहेत त्या फेकून द्यायचा. त्यावेळेस त्याची आई त्याला म्हणते, हा हेर तिथं जेवत असतोय, त्याची आई त्याला म्हणते, अरे तू तर त्या चंद्रगुप्तासारखं करायला लागला, मधलं मधलं खायला लागला आणि बाहेरचं फेकून द्यायला लागला. चंद्रगुप्ताने असंच केलं की डायरेक्ट पाटलीपुत्रावर आक्रमण केलं आणि कडेचे राज्य सोडून दिले, म्हणून त्याचा पराभव झाला. हे हेराने जाऊन चंद्रगुप्ताला सांगितलं, आर्य चाणक्याला सांगितलं, आणि आर्य चाणक्यानी त्यांनाही ते बरोबर, म्हणजे एक लहान गोष्ट असते पहा की किती जरी हुशार असला तरी कुठेतरी तो चूक करतो. ही चूकच आहे ना की कडेचे राज्य न जिंकता डायरेक्ट मध्ये आक्रमण करून ते राज्य जिंकणं सोपं नाही. त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण कडेचे राज्य जिंकले पाहिजे, मगच पाटलीपुत्रावर आक्रमण केलं पाहिजे. मग त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांनी कडेचे राज्य जिंकले आणि मग पाटलीपुत्रावर आक्रमण केलं आणि पाटलीपुत्रावर त्यांनी अधिराज्य स्थापन केलं. आणि राजा धनानंद जो आहे त्या धनानंदाचा त्यांनी त्या ठिकाणी बिमोड केला. परंतु हे सर्व होत असताना अलेक्झांडर देखील या ठिकाणी आर्य चाणक्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे की आर्य चाणक्याने अलेक्झांडरनी ज्यावेळेस आक्रमण केलं त्यावेळेस सिंध प्रांतामधून पर्वतराज ज्याला पोरस म्हणलं जातं, पौरवराज म्हणलं जातं. आपण सिकंदर आणि पुरूच्या कथा लहानपणी अभ्यासक्रमामध्ये होत्या की ह्या पुरू राज्यामध्ये देखील त्यांनी आक्रमण केलं. पण हे आक्रमण करत असताना आज जसे काही बंडखोर असतात, काही राष्ट्रद्रोही व्यक्ती राष्ट्रात राहून काम करणारे असतात, तशा प्रकारचा त्यावेळेस देखील एक आंभी म्हणायचा राजा होता. तो भारतीय इतिहासामधला पहिला राष्ट्रद्रोही राजा आहे की ज्यांनी अलेक्झांडरला साथ दिली. साथ देत असताना कितीतरी म्हणजे महापद्म असे काही संकल्पना आहेत त्या पुस्तकामध्ये. एवढे सैनिक दिले, तेवढे हत्ती दिले, त्याला हे केलं आणि त्याला घेऊन आला. आणि त्या आंभीच्या राज्यामध्ये अलेक्झांडर एक सभा घेतात. त्या सभेमध्ये आजूबाजूचे सगळे राजे जे आहेत ते नजराणी देतात आणि ते मांडलिक त्यांचे होतात. पण पर्वत राजा जो आहे तो त्या ठिकाणी आला नाही, पोरस आला नाही, पुरू आला नाही. पर्वत राजा, पोरस, पुरू एकच नाव आहेत, हा आला नाही. अलेक्झांडरला आश्चर्य वाटलं की तो का आला नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी येणार नाही, जर अलेक्झांडरला जर यायचं असेल तर त्यांनी सीमेवर यावं, माझ्याशी युद्ध करावं, मगच मी येईल. आणि याचा राग अलेक्झांडरच्या मनामध्ये होता की एवढं मी जग जिंकणारा व्यक्ती हे माझ्याकडे येत नाही म्हणलं. या द्वेषाने तो परत त्या सिंध नदीच्या काठी गेला. त्या ठिकाणी आक्रमण झाले आणि तत्कालीन व्यवस्थेमध्ये
जे की भरपूर असं सैन्य, त्या सैन्याने तिथल्या पोरस राजाच्या राज्यावर आक्रमण केलं, सैनिकावर आक्रमण केलं. आणि निष्णांत अलेक्झांडरचं सैनिक पहा, निष्णांत, की ग्रीकमधले प्लेटो, अरिस्टॉटल, सॉक्रेटिसचं मी उदाहरण दिलं. तत्कालीन व्यवस्थेमध्ये, तत्कालीन जनतेमध्ये अनेक प्रकारची शिक्षण व्यवस्था होती, त्यामुळे शिक्षणामुळे माणूस हा हुशार होतो. तशा प्रकारचं ते सैन्य होतं. आणि त्या सैन्याने पोरस राज्याच्या हत्तीला एवढं म्हणजे जे भरपूर हत्ती होते त्याच्यात धुमाकूळ माजून दिला. त्या धुमाकुळामध्ये पर्वतराजाचे 2 मुलं एक्सपायर झाले. त्याचे अनेक जे महासैनिक होते ते धारातीर्थी पडले. पोरस राजाला 9 वार त्यांच्या अंगावर झाले. आणि तशा परिस्थितीमध्ये त्याला पकडून आणलं. कुणासमोर? अलेक्झांडरसमोर आणलं. अलेक्झांडरला मग हे पहिला राग, मग सगळे राजे माझ्याकडे आले, तुम्ही आला नाहीत, नाही येत का? मग या पद्धतीनं मग त्यावेळेस अलेक्झांडर विचारलं, बोल म्हणले, तुझ्यासोबत कशा स्वरूपाचा मी व्यवहार करायचा, काय करायचं? त्यावेळेस पोरस राजा पहा, लक्षात घ्या, अंगावर 9 जखमा आहेत, वार आहेत, घायाळ झालेलं शरीर आहे. तशा ह्याच्यामध्ये देखील तो अलेक्झांडरला उत्तर देतो की माझ्याशी तू व्यवहार राजासारखाच कर. आणि असं ज्यावेळेस म्हणलं, म्हणजे काय, मी जे बोलतोय त्या वाक्यामध्येच माझा आशय आहे, समजून घ्या तुम्ही म्हणले. त्यावेळेस अलेक्झांडर देखील एवढा जगजेता होता, यालाही लक्षात आलं की पोरस जरी युद्ध हरला असता तर मनानं हरला नाही तो. आणि आंभीसारख्या गद्दार राजाला सोबत घेण्यापेक्षा पोरसला आपण सोबत घेतलं कधीही आपल्या ह्या भारतीय ह्याच्यामध्ये राष्ट्रामध्ये भूप्रदेशावर कधीही चांगलं. म्हणून पोरसचं जिंकलेलं सर्व राज्य होतं ते त्याला परत करून टाकलं. आणि माझं जे राज्य होतं ते आणि तुमचं राज्य याचं तुम्ही माझ्यामार्फत व्यवस्था पहा. म्हणजे पहा, एखादा ज्ञानी व्यक्ती ज्ञानाच्या माध्यमातून ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्याला हेच अपेक्षित असतं की गद्दार हा संकल्पना त्याला कधी आवडत नाही, शूरत्व त्याला आवडतं, श्रम त्याला आवडतं. आणि या माध्यमातून अलेक्झांडर होता, तो आला, पर्वतराजाच्या ठिकाणी आला. आणि ज्यावेळेस अलेक्झांडर, म्हणजे हे थोडा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे, जी की आपल्याला चाणक्य जर समजून घ्यायचं असेल तर. ज्यावेळेस हे सगळं भारतामध्ये, इराणपासून भारतामध्ये ज्यावेळेस त्याने आक्रमण केलं, तेव्हा ज्यावेळेस भारतामध्ये अलेक्झांडर आले त्यावेळेस भारतामधल्या लोकांमध्ये वीरत्व इतकं होतं की त्याची सेना घायाळ व्हायची, मरायचे पण सेना घायाळ व्हायची. त्यावेळेस त्या अलेक्झांडरच्या सेनेला वाटलं की आपण असंच जर पुढं सरकत जर गेलो तर आपण काही परत आपल्या देशामध्ये जाऊ शकत नाही, कारण आपलेही सैन्य मरायला लागलेले. त्यामुळे त्यांनी काय म्हणायचं की एक आंदोलनच केलं की आम्ही आता लढणार नाही. अलेक्झांडरने त्याला कितीतरी विनवणी केली सैन्याला की आपण लढणं गरजेचं आहे. नाही म्हणले, लढलं तर आपण परत जाऊ शकत नाही. आणि या सर्व मनस्थितीमधून अलेक्झांडरने असा निर्णय घेतला की आपण आता परत जाऊ. कुठून? पर्वतराजाच्या राज्यामधून, तिथून परत जाऊ. म्हणजे तो पाटलीपुत्रापर्यंत आलाच नाही, परंतु पाटलीपुत्रावर तत्कालीन व्यवस्थेमध्ये की परकीयांच्या आक्रमणाची छाया होतीच, त्याचबरोबर धनांदाचा अत्याचार होताच. आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं राज्य उभा करण्यासाठी चाणक्याची धडपड होती. आणि चाणक्याने ज्यावेळेस चंद्रगुप्त मौर्याला निष्णांत केलं, धनानंद राजाच्या ह्याच्यावर त्यांनी आक्रमण करून ते राज्य आपल्या हस्तगत ज्यावेळेस केलं, त्यावेळेस म्हणजे धनानंद राजाचं सर्व काही संपलेलं होतं. म्हणजे असाही आपण चाणक्य नीती काय सांगते पहा, की धनानंद राजाचं जरी सर्व काही संपलेलं असलं तरी त्याच्यावर निष्ठा ठेवणारी लोक जी असतात ती काय संपत नसतात. म्हणजे लगेच राज्य माझं आलं की माझं सगळंच आहे असं म्हणून चालत नाही. अरे चाणक्याने हे सर्व हेरलं आणि धनानंद राजाच्या राज्यामधले जे सर्वोच्च स्थानावरचे जे अधिकारी, अमात्य, प्रधानमंत्री जे होते, या सर्व प्रधानमंत्र्याला देखील आपल्या या चंद्रगुप्ताच्या राज्यामध्ये स्थान देणं गरजेचं आहे. जर नाही स्थान दिलं तर परत अशा प्रकारच्या अंतर्गत दुफळी होईल आणि परत बंड होईल आणि परत राज्य खालसा होईल. ह्याचा विचार त्यावेळेस केलेला. मग हे त्यावेळेस करत असताना राज्यामध्ये प्रवेश करताना चंद्रगुप्त मौर्याला
राजमहालामध्ये प्रवेश करायचा आहे. राजमहालामध्ये प्रवेश करत असताना त्याचा प्रवेश होत असताना जे धनानंदचे जे पूर्वीचे निष्ठा ठेवणारे जे लोक होते त्यांनी विचार केला की याच्यामुळं आपल्या राजाचं राज्य गेले, याला मारलं पाहिजे. गुप्तहेर यंत्रणा जी होती, चंद्रगुप्तकालीन व्यवस्था जी होती, आर्य चाणक्याच्या काळात जी गुप्तहेर यंत्रणा ती अत्यंत सतर्क आणि सजग होती. जरी जसे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसे गुप्तहेराचे जे आपण दाखले शिवछत्रपती सिरियलमध्ये पाहतो त्याच्यापेक्षा निष्णांत अशी गुप्तहेर यंत्रणा आर्य चाणक्याकडे होती. आणि आर्य चाणक्याच्या लक्षात आलं की चंद्रगुप्त राजाला ज्यावेळेस महालामध्ये प्रवेश करत असताना मारलं जाणार आहे, जे तोरण होतं महालामध्ये एंट्री करत असताना ते तोरण डोक्यावर पाडून मारायचे. मग ते महालाचं सुशोभीकरण करणं चालू होतं, प्रवेशद्वाराचं सुशोभीकरण चालू करत असताना तिथं जो सुशोभीकरणारा जो व्यक्ती होता त्याला त्यांनी फितवलं आणि त्याला सांगितलं की हे जे झुंबर जे आहे राजामध्ये आल्या आल्या झुंबर डोक्यात पडलं पाहिजे, असं काहीतरी कर. त्यांनी किती लाख नाही म्हणलं, पण तो शेवटी माणूस काय करतो की पैशाला भुलतो. पैसा समोर टाकला की काहीही करायला तयार होतं. त्यावेळेसही तसंच होतं की पैसे दिले तो फितूर झाला आणि चंद्रगुप्ताच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आला. कारण जे काम त्या प्रवेशद्वाराचं महिन्याभरामध्ये होणार होतं ते त्यांनी 15 दिवसातच करून टाकलं. तर चंद्रगुप्ताला लक्षात आलं की कारागीर आहे, आता आपल्या घरामध्ये बांधकामाच्या निमित्तानं असो फर्निचरच्या निमित्तानं असो आपण कारागिरीला बोलवतो. कारागिरीला बोलवल्यानंतर कारागीर जे आहे ते महिन्याचा वेळ सांगतात, 2-2 महिने वेळ लावतात. यांनी कसं काय 15 दिवसात केलं, इथंच शंका त्याची आली आणि त्यांनी चंद्रगुप्तासारखा दुसरा व्यक्ती तयार केला, तसाच दिसणारा, तसेच त्याला आभूषणं वगैरे त्यांचे ड्रेस वगैरे परिधान केला, हत्तीवर बसवला. जो चंद्रगुप्ताचा माहूत होता त्यालाही ओळखू आला नाही हा चंद्रगुप्त का आहे का दुसरं, तो त्याला त्यांनी लक्षात आलं हे चंद्रगुप्तच आहे म्हणून, पण तो डुप्लिकेट होता. हे कुणाची रचना? आर्य चाणक्याची. आणि ज्यावेळेस तो हत्तीमध्ये आला, कुणीतरी चाकू उगारला, त्या हत्तीला डिवसला, हत्ती उधळला, झुंबराला लागला, झुंबर खाली पडलं आणि तो माहूत मेला. परंतु जो चंद्रगुप्ताच्या वेशामधला जो व्यक्ती होता तो मेला नाही. मग त्यावेळेस हा जो कारागीर होता याला लक्षात आलं की आपलं आता काही खरं नाही. त्यांनी पळत जाऊन तलवार घेऊन त्याला भोसकलं, मारून टाकलं त्या व्यक्तीला. परंतु हे सर्व नंतर चौकशी अंती निष्पन्न झालं, परत त्याला चौकामध्ये दगडाने ठेसून मारलं. परंतु एवढी दूरदृष्टी आर्य चाणक्याची होती. हा एक प्रसंग म्हणजे आर्य चाणक्याची बुद्धिमत्ता किती तीक्ष्ण होती हे आपल्याला लक्षात येतं. दुसरा प्रसंग असा की चंद्रगुप्ताने म्हैसूरपासून इराणपासून म्हैसूरपर्यंतचं राज्य मिळवलेलं आहे, तो सम्राट झालेला आहे आणि अशा सम्राटाला महाल देखील सम्राटासारखाच असला पाहिजे म्हणून पूर्ण चंदनाच्या लाकडाचा महाल बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्या महालाचं काम चालू होतं. परंतु जिथं राजाचं शयनकक्ष होतं त्याच्या खाली एक भुयार बांधलेलं होतं आणि त्या भुयारामध्ये अनेक सैन्य कुणाचे धनानंदाचे त्या ठिकाणी होते. हे कुणालाच माहीत नव्हतं, सगळं गुप्तपणे काम चालू होतं. ज्यावेळेस आर्य चाणक्य ते राजवाड्याचं बांधकाम पाहायला गेले त्यावेळेस त्याला एका खांबामधून एक मुंगी तोंडात भाताचा कण घेऊन आलेली दिसली. बघा म्हणजे नजर दृष्टी फार महत्त्वाची असते. त्याच्या लक्षात आलं की इथं मुंगी भाताचा कण घेऊन कसं काय येऊ शकते. कुणालाच काही नाही बोललं, त्यांनी ते महाल पेटवून दिला आणि जे सैनिक खाली बसलेले होते ते हजारोने मेले त्याचे खालचे भुयारातले. म्हणजे चाणक्याने राजा बनवण्याचं जे स्वप्न बाळगलेलं होतं ते स्वप्न या पद्धतीनं देखील त्यांनी पूर्ण केलं आणि पूर्ण करत असताना त्या व्यक्तीवर कुठले अतिक्रमण येऊ शकतात, आक्रमण होऊ शकतात, अंतर्गत असेल बहिर्गत असेल. याच्यासाठी त्यांनी अभिकरणामध्ये जे 15 अभिकरणं मांडलेले आहेत त्याच्यामध्ये फार डिटेल्स दिलेले आहेत ते की 15 अभिकरणं, प्रत्येक अभिकरणामध्ये राष्ट्रव्यवस्था कशी असावी, न्यायव्यवस्था कशी असावी, गुप्तहेर व्यवस्था कशी असावी किंवा व्यापाऱ्यांचं वर्तन कसं असावं, ज्ञानी व्यक्तींचं वर्तन कसं असावं हे त्या अभिकरणामध्ये अगदी विस्तृत स्वरूपाचा मांडलेला आहे. त्याच्यामध्ये याही गोष्टीचा उदाहरण त्यांनी केलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तर अशा पद्धतीने आर्य चाणक्य जे होते या चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला, जो की सामान्य कुटुंबातला होता परंतु त्याच्यातले गुण हेरून त्यांनी जगासमोर सम्राट म्हणून आणलं.
त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्याचा वंशज बिंदुसार हा होता. बिंदुसारचा मुलगा अशोक, सम्राट अशोक होता. म्हणजे इतके सम्राट चंद्रगुप्त असेल, बिंदुसारने काही त्याची सीमा वाढवली नाही, त्या मर्यादित ठेवल्या. परंतु सम्राट अशोक आणि कलिंगाच्या युद्धामध्ये सगळे माणसं मेल्यानंतर त्याच्या मनावर बौद्ध तत्त्वज्ञानाचा परिणाम झाला, ते सोडून गेलं. म्हणजे 316 वर्षाचं राज्य, 100 वर्षाचं राज्य उधळून लावणं विचारानं, बुद्धीनं ही काही एवढी सोपी गोष्ट नाही. ती त्यांनी शक्य करून दाखवली. म्हणजे मला जे वाटतंय ते मी प्रत्यक्ष जर साकार करायचं असेल तर मला त्या गोष्टीचा रोज विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. श्रवण करत असताना त्या गोष्टीच्या, त्या विषयाच्या अनुषंगाने जे राज्यामध्ये वृद्ध विद्वान व्यक्ती आहेत त्यांच्याशी चर्चा केल्या पाहिजेत. चर्चा करत असताना आपण त्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत आणि जाणून घेऊनच त्याच्याविषयी आपल्याला परत पुढं जे आहे चांगला निर्णय घेता येतो, हे आर्य चाणक्याने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा स्वरूपाचे जे आर्य चाणक्य आहेत हे आपल्या इतिहासामध्ये त्यांच्या ठिकाणी ठेवलेलं आहे. हे पुस्तक जे आहे, या पुस्तकामध्ये सर्व गोष्टी, हा भाग 1 आहे, याचा भाग 2 दुसरा 1968ला हे पुस्तक पब्लिश झालेलं आहे, जे की या पुस्तकाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की विभूती, महत्त्व, कार्य व राजकीय तत्त्वज्ञान भाग 1 बाळशास्त्री हरदास यांचं. या पुस्तकामध्ये 352 पृष्ठ आहेत, 20 प्रकरणं आहेत आणि जवळपास 129 संदर्भ ग्रंथांचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे या पुस्तकामध्ये. आणि बहुतांश जे श्लोक आहेत त्याच्यामधले संस्कृत आहेत. मी काय संस्कृतचा अभ्यासक नाही, परंतु त्या श्लोकाचा अर्थ दुसऱ्या परिच्छेदामध्ये दिलेला आहे. काही ग्रीक तत्त्ववेत्यांनी याच्याविषयी जे मांडलेल्या ज्या भूमिका आहेत त्या इंग्रजीमध्ये आहेत, इंग्रजीचे देखील परिच्छेद या ठिकाणी दिलेले आहेत. तर असं एक सुंदर असं पुस्तक जे आहे ह्या आर्य चाणक्याच्या निमित्तानं आपल्यासमोर ठेवण्याचा जो भाग्य जे आहे या ठिकाणी मला या ठिकाणी मिळालेलं आहे. जे की कूटनीती ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस कूटनीतीचा देखील, कूटनीती आर्य चाणक्य, कूटनीतिज्ञ आर्य चाणक्य, ज्याने की मोदींनी आता जो उल्लेख केला. कूटनीती म्हणजे काय? एक डिप्लोमॅटिक स्ट्रॅटर्जी त्या राष्ट्राची, एक गुप्त चाल, लोकांच्या हितासाठी केले गेलेलं त्या राष्ट्रांचं वर्णन, त्या राष्ट्रांनी केले गेलेलं अनुकरण किंवा तयार केलेली एक योजना म्हणजे कूटनीती. मग ही कूटनीती जी आहे ती आजही जगाला अत्यंत महत्त्वाची आहे, ही मोदींनी त्या ठिकाणी सांगून दिलं. सांगत असताना काय सांगितलं की आज आपण पाहतो जगाच्या व्यवस्थेमध्ये कंदार असेल, तालिबान जे आहे त्याचा अफगाणिस्तानचा पूर्ण बिमोड झाला आणि तालिबानमधील सैनिक जे आहेत, जनता जी आहे, ते अक्षरशः त्यांना पाण्याला मोताद होत आहेत, ते पाणी पिऊ शकत नाहीत, जेवण करू शकत नाहीत. आणि त्या तालिबानचा पाकिस्तान असेल, चीन असेल, अशा परिस्थितीमध्ये संकटामध्ये कुणीही कुणाचा गैरफायदा घेऊ शकतं आणि त्याला आपल्या बाजूनं वापर करून परत जगावर त्याचा अतिक्रमणाच्या रूपामध्ये मारा करू शकतं. अशा वेळेस युनोची जी भूमिका जी आहे ती युनोची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि युनोनी अशा वेळेस लक्ष घालणं गरजेचं आहे, कूटनीती करणं गरजेचं आहे, जगाच्या हिताचा विचार करणं गरजेचं आहे. यासाठी चाणक्याचं उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी दिलं आणि हे जे आहे ती भारताची परंपरा आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. तर हे सगळं जे आहे हे पुस्तक फार मोठ्या स्वरूपाचं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक विषय जो आहे तो सांगायचा म्हणल्यानंतर, प्रत्येक अभिकरण सांगायचं म्हणल्यानंतर 1-1 तासाचा वेळ त्या ठिकाणी आवश्यक आहे. कारण हे पुस्तक जे आहे एक संक्षिप्त रूपाने मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे, मला जे उमजलेलं आहे सार रूपाने, परंतु तो सार मी पूर्ण यथार्थ आपल्यासमोर ठेवला आहे की नाही याच्याबद्दलही शंका नाही, पण जवळपास ठेवलेला आहे. तर या 15 अभिकरणामधलं प्रत्येक अभिकरण ज्यावेळेस आपण डिटेल पाहू त्यावेळेस विद्वान कसा असला पाहिजे, सैनिक कसा असला पाहिजे, निष्ठा कशी असली पाहिजे, राष्ट्र कसं असलं पाहिजे, परराष्ट्र धोरण कसं असलं पाहिजे, गुप्तचर यंत्रणा कशी असली पाहिजे, या सर्वांची जी अगदी डिटेल माहिती जी आहे ही ह्या पुस्तकाच्या रूपानं आपल्याला मिळेल. शेवटी आर्य चाणक्याने जे काही मनात ठरवलं होतं ते करून दाखवलं असंही म्हणावं लागेल की संघर्ष करणं हे गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला संघर्ष केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, कर्म केले पाहिजेत आणि कर्माशिवाय फळ नाही. जर जागेवर बसून जर म्हणलं तर तुम्हाला कुणीच मोठं म्हणणार नाही. की
याचा थोडा जर आपण थोडं जर बाजूला विषयांतर जर केलं तर नेल्सन मंडेलासारखं जर दक्षिण आफ्रिकेतलं उदाहरण जर पाहिलं तर 28 वर्ष जो व्यक्ती तुरुंगात राहतो तो दक्षिण आफ्रिकेमध्ये गोऱ्यांची सत्ता उलथून काळ्यांची सत्ता त्या ठिकाणी आणतो आणि तो व्यक्ती 2-3 टर्म दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो आणि दक्षिण आफ्रिकेला एक चांगल्या प्रकारचा मानाचा दर्जा जगामध्ये मिळवून देतो. एवढंच नाही, नेल्सन मंडेलाला जगामधल्या बहुतांश राष्ट्राचे सर्वोच्च पुरस्कार मिळालेले आहेत. भारताचा देखील भारतरत्न आपण त्यांना दिलेला आहे. अमेरिकेचा असेल, चीनचा असेल, प्रत्येक राष्ट्राने सर्वोच्च पुरस्कार त्या ठिकाणी दिले. म्हणजे या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी करत असताना आपण विषयाचं तत्त्वज्ञान फार महत्त्वाचं आहे. चाणक्यासारख्या व्यक्तींकडून आपण संघर्ष करून यश कसं मिळवता येते हे आपण शिकलं पाहिजे. आणि संघर्ष करत असताना आपण आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीला, समाजाला हेही दाखवून दिलं पाहिजे की संघर्षामधून आपण आपल्या सहकाऱ्यांना किंवा आपल्या कुटुंबातील मुलांना दुसरे कुणाचे आदर्श सांगण्याची वेळ येऊ नये की अरे चाणक्य असे होते, हे की त्या व्यक्तींनी, आजूबाजूच्या व्यक्तींनी आपल्यालाच का आदर्श समजू नये. याच्यासाठी ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो त्यावेळेस खरोखरच संघर्षाचं सार्थक झालं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तर ह्या सर्व गोष्टी महत्त्वाचं आहे. आणि शेवटी मी या ठिकाणी समारोप असंच करेल की कुछ आरंभ करने के लिए आपका महान होना आवश्यक नहीं है. कुछ आरंभ करने के लिए आपका महान होना आवश्यक नहीं है, लेकिन महान होने के लिए आपको कुछ आरंभ करना अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारच्या जी चळवळ जी आहे ही आरंभ आपण केलेली आहे, त्याबद्दल निश्चितच ही चळवळ अशी वाढत जावी आणि या निमित्तानं समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन या ठिकाणी घडावं, अशाच प्रकारची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला जेवढं काही आपल्यासमोर ठेवता आलं तेवढं ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. काय बोला हा प्रश्न. सरांनी एवढं सुंदर विवेचन केलेलं आहे, शंकाच नाही. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जिथं जिथं माणसाला अपमानाचे प्रसंग येतात तिथं तिथं माणूस पेटून ते तितकंच काय. आतापर्यंत जेवढे काही आपण इतिहास आवडतो केलो तर माणसं पेटून उठलेली आहे आणि पेटून तेव्हा उठतात त्या माणसाचा कुठंतरी अपमान, स्वाभिमान तिथं ठेच पोहोचला. आणि सरांनी चाणक्याचं म्हणजे विष्णुगुप्त यांच्यापासून चाणक्यपर्यंतचा जो प्रवास आहे तो एका घटनेनं त्यांना परिवर्तन केलं. अपमान हा माणसाला खूप बेकार असतो. सकारात्मक घेतलं तर निर्माण होत आहे आणि नकारात्मक घेतलं तर माणूस संपतो. बरं, कारण त्याचा प्रवास विचार करण्यासाठी बाबा. आणि मग आता एवढ्या आपण दीर्घकाळ सरांचं विवेचन आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे. बरेच माणसाच्या मनामध्ये प्रश्न असतात, तसे आपल्याही मनामध्ये असतील त्या अनुषंगाने. आणि आता ही वेळ आहे आपल्या मनातल्या प्रश्नांना उकर करण्याची वेळ आहे. आणि मी सगळ्यांना ज्यांना प्रश्न उपस्थित करायचा आहे ती वेळ चर्चेची आहे आणि या अनुषंगाने, या साहित्यिक कृतीच्या अनुषंगाने आपण प्रश्न विचारावे अशी विनंती आपण. सरांनी विवेचन एकदम छान प्रकारे केलेलं आहे. थोडक्यात यामध्ये आहे चाणक्य सर्वांनी आपल्या जीवनामध्ये वाचल्यानंतर ते आपल्याला सुद्धा फायदेशीर राहणार आहे. सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. अर्थशास्त्राचे जनक
म्हणून आर्य चाणक्याची निवड केली गेली याबद्दल काही सांगता येत नाही. अर्थशास्त्राचे जणक म्हणून ज्यावेळेस आर्य चाणक्याची निवड केली जाते त्यावेळेस पाठीमागचा हा मुख्य उद्देश आहे की त्यांच्या अर्थशास्त्रामध्ये शेती असेल, तत्कालीन व्यवसाय असतील, या व्यवसायाचं देखील अत्यंत सुंदर असं विवेचन, शेतसारा, शेती कशी असावी, व्यवसाय काय असावे, व्यवसायावर काय कर असावे, लोखंड उद्योग कसा असावा, सैनिकी उद्योग कसा असावा, याच्याविषयीचं विवेचन जे आहे त्यांच्या अर्थशास्त्रामध्ये आहे. जरी अर्थशास्त्र हा जो ग्रंथ जो आहे तो राजनीतीवरचा आणि प्रशासनावरचा जरी असला तरी प्रशासन आणि राजनीती करत असताना शेती आणि उद्योग हे किती महत्वाचे आहेत याचा उल्लेख त्यांच्या अर्थशास्त्रामध्ये असल्या कारणाने आणि भारतामध्ये पहिल्यांदा त्यांनी या विषयाला स्पर्श केला असल्या कारणाने त्यांना अर्थशास्त्राचं जनक असं म्हणतात. आणखी कुणी कोणाला काही बोलायचं? थोडस हात वर करा म्हणजे मला तिथे बरं माहिती. सर अभिनंदन. वर्ग वाढावा या दृष्टीनं उभा राहिलेली ही चळवळ. आर्य चाणक्य फार कमी लोक वाचतात, स्वाभाविक आहे. साहित्य उपलब्ध नसते, वाचनाची आवड नसते आणि विषय क्लिष्ट असतो. त्या तीन गोष्टी तेव्हा तुमच्या अभिनंदनानंतर लगेच मी तुमच्यातर्फे असं आवाहन करतो की इथं उपस्थित श्रोत्यांनी हे पुस्तक मिळेल त्या मार्गाने मिळवून, मग ग्रंथालय असेल, विकत असेल, मित्राचं असेल, प्राध्यापकाचा असेल, कुठेही असेल, आणि बाळशास्त्री हरदासाचं हे तर पहिलं पुस्तक समजलं. ते हिंदुत्ववादी दृष्टिकोनातून, राष्ट्रवादी दृष्टिकोनातून, RSSच्या दृष्टिकोनातून आणि कदाचित त्याचा संस्कार पुढे आल्यामुळं अटलजींनी त्यांचा उल्लेख करावा आणि मोदींनी त्यांचा श्लोक युरोपमध्ये वाचून दाखवावा. याचा अर्थ या राष्ट्रहितासाठी केलेल्या तत्वज्ञानाचा, अर्थशास्त्राचा, सर्वशास्त्राचा अभ्यास त्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. तेव्हा मी कळकळीची विनंती करतो ऍज ए लायब्ररियन म्हणून. मी 1-2 पुस्तकं वाचले, सगळे मी वाचले आणि बाळशास्त्री हरदासाचं पुस्तक सुद्धा आमच्या लायब्ररीत उपलब्ध होतं, पण ते सुद्धा मी त्या काळात अर्धवट वाचलं बरं का. आणि तिथं सुद्धा माझी परिपक्वता कमी पडली ते मी मानले. तेव्हा सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, इथल्या लोकांनी आर्य चाणक्य वाचायचा प्रयत्न करावा, समजून घेण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे समाजात हा विचार पसरेल आणि तो पसरल्यानंतर एखादा चाणक्य निर्माण होणार नाही कशावर. धन्यवाद. अत्यंत सुंदर असं सरांनी या आपलं मत जे आहे आग्रह आपल्या समोर केलेला आहे. वाचन संस्कृतीमध्ये या सर्व गोष्टी राष्ट्र म्हणून बाळशास्त्री हरिदास जे होते ते कोण होते याला महत्व नाही, कुठल्या हिंदुत्व होते याला महत्व नाही, पण त्यांनी जे विचार वेचले त्या विचाराला जगाची किती गरज आहे, जगामध्ये किती गरज आहे हे जर करायचं असेल तर या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. आर्य चाणक्य विषयीचं जे साहित्य जे आहे हे मी पूर्ण वाचण्याचं काम या लॉकडाऊनच्या काळामध्ये केलं. म्हणजे आमचं ऑफिस चालू होतं बिंग ॲज ऍडमिनिस्ट्रेशन, परंतु दूरदर्शनवर आर्य चाणक्य सिरियल होती आणि ती सिरियल पाहिल्यानंतर ती लवकर लक्षात येत नाही. मी त्या युट्यूबवर एक सिरियल 2-2, 3-3 वेळा ऐकली. त्यावेळेस मला आर्य चाणक्य आता कुठंतरी समजायला लागलेत असं म्हणेल मी. मला अजून तेही पूर्ण समजलेत असं म्हणणार नाही, पण पूर्ण समजण्यासाठी मी अजूनही याचं वाचन चालू ठेवणार आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे आपणही ते करावं आणि जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा बदल निश्चितच होईल. आणि कुणीतरी चंद्रगुप्त आपल्या हातून जर घडला तर त्याचा आनंद आपल्यासारख्याला. प्रश्न असा आहे, आपण असं म्हणाला राजा धर्मानंद हा ब्राह्मण आणि क्षत्रियाचा वेश करत होता, तर मग धनानंद कोण होता, तो राजा कोण होता? पूर्वीच्या काळी असं म्हणायचं तो लढाई करायचा, जो राजा असायचा तो क्षत्रिय असायचा. मग धनानंद हा क्षत्रिय नव्हता का, असा माझा प्रश्न आहे. धनानंद हा क्षत्रियच होता. या ठिकाणी
या पुस्तकामधला काही उल्लेख जो आहे तो जाणीवपूर्वक सांगण्यासाठी टाळला की नंद घराण्यामध्ये जे 9 नंद म्हणजे 9 राजे होते ते सर्व क्षत्रियच होते. म्हणून पहिल्या नंदाचा जो प्रधानमंत्री जो होता तो जैन समाजाचा होता आणि जैन समाजाचा जो प्रधानमंत्री होता त्या प्रधानमंत्र्यांनी पहिल्या नंदाला म्हणजे जे कान गोष्टी चुकीचं सांगणं जे म्हणतात एवढ्या प्रकारे चुकीचं सांगून ठेवलं की क्षत्रिय वाईट आहेत ब्राह्मण वाईट आहेत. त्याच्यामुळं पहिल्या नंदाने एक ठरावच तयार केला की इथून पुढे प्रत्येक नंदाचा प्रधानमंत्री हा जैनच असेल. पुस्तकात आहे, माझं स्वतःच नाही असेल. त्याच्यामुळे जैन समाजाचा प्रधानमंत्री 9 नंदापर्यंत चालला आणि त्या व्यक्तीने जाणीवपूर्वक आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल, मला मी मोठं म्हणत असेल तर दुसऱ्याला वाईट म्हणणं गरजेचं आहे, अशा प्रकारची प्रवृत्ती काही लोकांची असते. त्या जैन समाजाची नसते, लक्षात घ्या. काही लोकांची असते की मला मोठं म्हणायचं तर मी दुसऱ्याला मूर्ख म्हणायचं आणि मी चांगला, म्हणजे सगळे वेडे आहेत आणि मी शहाण आहे. अशा प्रकारची मानसिकता जर समाजामधून प्रत्येक जर काढून टाकली तरी देखील देशाचं हित होऊ शकतं. अशा प्रकारचं या ठिकाणी झालं. धनानंद हा क्षत्रियच होता, परंतु एक त्या व्यक्तीप्रती त्या वर्गाप्रती एक प्रकारची असूया निर्माण करण्याचं जाणीवपूर्वक काम हे त्या ठिकाणी केलं गेलं. ते त्या ठिकाणी त्या राजाने ऐकलं, म्हणून तर नंद राजवटीचा 100 वर्षामध्ये पराभव झाला असं आपलं म्हणणं. कदाचित जर ऐकलं नसतं तर नंद राजा आजही राहिला असं असंही आपलं. आणि जर तो ब्राह्मण विषय असेल सर तर ब्राह्मण महासभा होती त्यांच्याकडे, हो ना, तर त्याने ते करायचं कारण नव्हतं. कसं आहे, एखाद्या राज्यामध्ये राज्याचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस असूया म्हणजे द्वेष करणे, म्हणजे त्या व्यक्तीला जास्त माप न देणे, म्हणजे जास्त त्याच्या पदरात न टाकणे, कमी टाकायचं. मग तो समाज, तो वर्ग जात म्हणून नव्हे, चातुर्वर्णामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हा वर्णामध्ये हे 2 वर्ण जे आहेत ते तर सैनिकाचं काम करतच होते, परंतु त्यांना जास्तीचं काही न देण्याला थोडं बहुत देऊन कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न या दानसभेमधून कदाचित नंद घराण्याने केलेला असेल असंही त्या ठिकाणी त्यांच्या कूटनीतीचा भाग विषय करणे एक प्रकरण. हा हो. आणखीन आहे का सर? विशेष करून इतिहासच प्राध्यापक आहेत तसं काही नाही, पण लेखकांनी जे हा विषय निवडला पुस्तक लिखाणासाठी त्याच्या मागचा मूळ उद्देश काय असेल लेखकाचा. आणि दुसरी गोष्ट मला विचारायची आहे की अनेक चाणक्याने राजकारण करत असताना जी कूटनीती किंवा मुत्सद्दीगिरीपणा वापरला त्याचे तत्व त्यांनी अंमलात आणून एका बलाढ्य राज्याचा नाश केला. तर आजची परिस्थिती राजकारणाची काय आहे? 300 वर्षापूर्वी, इसवी सन 300 वर्षापूर्वीचे तत्व अनेक चाणक्याचे आणि आता सध्याच्या काळामध्ये चाललेले राजकीय घडामोडी याचा जर आपण सांगत घातलं तर या संदर्भात आपलं काय मत आहे की मी जरा त्या काळातल्या तत्व आणि आजची घडामोडी हे ताकद वाटते मला. बरोबर, जी कूटनीती वापरली ती आज तर भयंकरच चालू आहे. काँग्रेसला पाडण्यासाठी भाजप तयार आणि भाजपला पाडण्यासाठी पक्षाला राजकीय घडामोडी हे काय आहे आजच्या परिस्थितीला चाणक्य हे उपयोगी पडणारं अत्यंत महत्वाचं पुस्तक असं मला वाटतं. तर त्या काळातली परिस्थिती आजच्या राजकीय परिस्थितीचा आपल्या मते काय? आजच्या काळात हेही पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे. जर हे पुस्तक जर महत्वाचं नसलं असतं तर आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जगासमोर त्या व्यक्तीचा उल्लेख केला नसता. आणि कूटनीती ही सर्व जगाने, कुठल्या देशाने वापरून एक प्रकारचं मुत्सद्दीगिरी करून प्रेशर आणून त्या अफगाणिस्तान मधल्या लोकांच्या हिताचा विचार केला पाहिजे, त्यांचा वापर कुणीतरी करू नये याच्या पाठीमागची मुख्य भूमिका आहे. आणि हे पुस्तक जे आहे, आता मी काही एवढा मोठा नाही की राष्ट्राविषयीचंही करण्या, परंतु हे पुस्तक आजही राजकारणामध्ये निश्चितच एक आधारभूत ग्रंथ म्हणून महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणखीन आहे का प्रश्न? मग आता आपण पुढे जाऊया. वेळ बराच झालेला आहे, 7:30 म्हणजे 7:35चा सुमार झालेला आहे.
या ठिकाणी यानंतर मला एका गोष्टीचा विशेष अभिमान वाटतो बरं का. आमच्या शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये शिकलेली संत ज्ञानेश्वर शाळेमध्ये शिकलेली मुलगी परवा पाठ समजून घेताना जे पुस्तक साहित्य प्रकाशित केलेलं आहे त्या मुलीला तिला बोलायचं आणि मला एक सार्थ अभिमान वाटतो. आमच्या शाळेमध्ये ती शिकलेली संत ज्ञानेश्वर शाळेमध्ये तिचं विशेष करून प्राथमिक शिक्षण आमच्या शाळेत झालेलं आहे आणि तिच्या विचाराचे जे प्रतिबिंब पडले त्या साहित्यामध्ये कौतुकस्पदच आहे. तर अशी प्रतीक्षा उत्तरे या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करणारे प्रतीक्षा थोडस वेळेचं लक्षात घेऊन आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. धन्यवाद सर. मी पुस्तक लिहिले वडिलांना समजून घेताना. त्याच्यामध्ये मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्या वडिलांप्रती एकूणच प्रत्येक वडिलांप्रती प्रातिनिधिक स्वरूपातील माझ्या भावना काय आहेत त्या मी व्यक्त केलेल्या आहेत. वाचक समाजाचा आणि माझा संबंध आला तो म्हणजे 2018 मध्ये. मी 2018 पासून अगदी नियमित वाचक समाजाला येते आणि मला इथे सांगायला आनंद होतोय तर मी सुद्धा वाचक समाजामध्ये सहभागी झाले होते आणि स्टील प्रेम या साहित्य कृतीवरती मी सुद्धा संवाद साधला. वाचक समाजात जेव्हापासून आले तेव्हापासून सगळ्यात महत्वाचं मला असं काही वाटतं की मला संधी मिळाली पहिल्यांदा स्टेजवर बसण्याची ती वाचक समाजामुळे. त्याच्यानंतर खूप वेळा स्टेजवरती बसायला भेटलं पण पहिला अनुभव स्टेजवरती बसण्याचा, कार्यक्रमाचा अध्यक्ष होण्याचा, कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान बसून कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्याचं भाषण मला वाचक समाजामुळे मिळालं. माझ्यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांना अनेक संधी आनंद कदम सर आणि वाचक समाजाच्या टीममुळे उपलब्ध झाल्या. सर मी तुम्हाला सांगते की माझ्या पुस्तकामध्ये माझ्या मनोगतात मी सरळ चल्या कवितेच्या बनात आणि वाचक समाज याचा उल्लेख केलेला आहे. मला इथं भेटलेल्या प्रत्येक साहित्यिक माणसामुळं, इथं भेटलेल्या प्रत्येक प्राध्यापकामुळं, आनंद कदम सरांमुळे प्रत्येकांमुळे एक वेगळी मदत झाली आणि मी माझं पुस्तक पूर्णत्वास नेऊ शकले. जवळपास मला 1 वर्ष पुस्तक लिहायला लागला पण त्यामध्ये श्रेय मी कंटिन्युअसली सातत्यानं वाचक समाजाला येत होते. त्यामुळं आणि मी माझी डायरी सोबत ठेवते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी मला मिळतं आणि मी ते नोट करते. त्या सगळ्यांचं संग्रह एकूणच मी माझ्या पुस्तकात उतरवलं आहे. त्यामुळं वाचक समाज हा कार्यक्रम प्रत्येकासाठीच उपयुक्त आहे असं मला वाटतं आणि भावी काळात नेहमी आम्ही म्हणजे मला असं वाटतंय की उदगीरचा एक खूप मोठा इतिहास वाचक समाजाच्या माध्यमातून लिहिला जातोय आणि भविष्य काळात नक्कीच एक खूप मोठं रूप वाचक समाजाला येणार आहे आणि मला अभिमान आहे की मी वाचक समाजाचा एक भाग आहे. धन्यवाद. वाचले की माणसं अशी सुधारतात असं दिसून येतं. एवढं सरांच्या बोलण्यातलं स्पष्टता आहे. बरं मला माझी 2 गुण भेटली. एक आदरणीय सुरक्षे साहेब भेटायला गेलो होतो. मी बोललो सर मी जरा पुस्तक वाचतो. पुस्तकं वाचता? किती वाचलात तुम्ही? काय वाचलात? आता काय वाचलात मला प्रश्नच पडला म्हणून मी सोडून दिला ते विषय. आता मी वाचतो मी म्हणायचंच नाही असं ठरवलं. मग त्याच्यानंतर मला दुसरे सर भेटले. हॅलो या शब्दाचा अर्थ समजून सांगणार. सरांचा कळत न कळत माझा परिचय झाला बरं. पण त्यांनी ओळखतात की नाही मला नाही तरी बोलणं का मला पण मी त्यांना चांगला ओळखतो. हॅलो या शब्दाचा अर्थ त्यांनी मला समजावून सांगितला. तोपर्यंत मला माहितीच कारण दूरच्या आत्म्याला दिलेला तो साथ आहे असं सरांचं. कदाचित माझ्या शब्दामध्ये थोडासा फेरफार असेल यात काही शंका नाही. तर सर या ठिकाणी वाचक समाजाचं मनोगत अगदी मनापासून त्यांना भावना या ठिकाणी व्यक्त करायची. असे आदरणीय माझे शिक्षणाधिकारी यांना मी नम्रतेची विनंती करतो. अगदी अल्प वेळेमध्ये आपण आपलं मनोगत भावना व्यक्त करावं आणि मला कल्पना आहे तरी गुणात्मकच बोलतील अशी आशा आहे. आदरणीय ठुले सर. या कार्यक्रमाला जमलेले सर्व श्रोते वाचक संवाद या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
श्रीकांत जिचकरांच्या जवळ जाणारे श्रीकांत अंधारे. श्रीकांत जिचकरांचं एक रेकॉर्ड आहे, त्यांच्या नावावर जवळपास 20 ते 25 लिहिलेली. मला वाटतं श्रीकांत अंधारे जर ते रेकॉर्ड जोडतील. या ठिकाणी त्यांनी अतिशय उत्कृष्ट विषय निवडला, चाणक्य हा विषय. बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले, अतिशय चांगले प्रश्न विचारले. परंतु जनरली आम्ही पाहतो की प्रश्न विचारताना त्या वक्त्याची परीक्षा घेऊ नये. वाचक संवादाला पूरक ते पुढे देणारे प्रश्न असतात. प्रश्नाचे 3 प्रकार आहेत. एक परिप्रश्न म्हणतात, एक प्रतिप्रश्न म्हणतात, एक अतिप्रश्न म्हणतात. प्रतिप्रश्न म्हणजे उलट विचारलेले प्रश्न. अतिप्रश्न म्हणजे समोरच्या वक्त्याला निरुत्तर कसा होईल यासाठी केलेला प्रयत्न. आणि परिप्रश्न म्हणजे विनम्रतेने ज्ञान मिळवण्यासाठी केलेला परिप्रश्न. गीतेतला श्लोक आहे, मी गीतेतला एक श्लोक म्हणून तद्विद्धी परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ज्ञानं ते ज्ञानी दर्शन. परिप्रश्न करत असताना तो नम्रतेने केला पाहिजे, सेवाभावाने केला पाहिजे. वाचक समाजाचा आहे प्रसंग आहे म्हणून मी समजावून केले. चाणक्य हे 300 वर्षापूर्वी इसवी सनाच्या जितके प्रासंगिक होते तेवढेच आजही प्रासंगिक होते. बऱ्याच जणांना असं वाटतं की चाणक्य ब्राह्मण होते. चाणक्य ब्राह्मण होते. चाणक्यांचं नाव आहे विष्णुगुप्त. वर्णाश्रम पद्धतीमध्ये प्रत्येकाची आडनावं ठरलेली आहे. ब्राह्मण असेल तर शर्मा, क्षत्रिय असेल तर वर्मा, वैश्य असेल तर गुप्त आणि शूद्र असेल तर दास. विष्णुगुप्त, चंद्रगुप्त हे ब्राह्मण आणि क्षत्रिय नव्हते. परंतु त्यांनी वर्ण याचा अर्थच काय होतो की बाय चूज, बाय चॉईस, बाय चान्स नाही, जन्माने नाही. परंतु आता असं घडलेलं आहे की जन्मानेच वर्ण निर्माण होतो किंवा वर्णानेच जात निर्माण. पण इसवी सनाच्या पूर्वी 150 वर्ष ही प्रकार नव्हता. आता प्रश्न राहिला धनानंदाचा. हा प्रश्न एक विचारला होता, धनानंद कोण होते? धनानंद सनातन क्षत्रिय होते, कारण ते राजगादीवर बसले होते पण क्षत्रिय. ते ब्राह्मणी नव्हते, क्षत्रिय नव्हते. चंद्रगुप्ताच्या वडिलांनी धम्मपालांनी महापद्मानंदाला हरवलेल्या स्थितीमध्ये सापडलेले असताना त्यांना लहानाचं मोठं केलेलं होतं आणि महापद्मानंदाच्या दरबारामध्ये धम्मपालाचं मोठं वजन होतं. परंतु नंतरच्या पिढीने चंद्रगुप्ताच्या वडिलांचा खून केला, त्यांच्या आईला दासी म्हणून केलं आणि चंद्रगुप्त मामाकडे राहिले आणि मामाने त्यांना विकलं एका माणसाला. मामाने एक अशोक कुलातला, पाल कुलातला हा चंद्रगुप्त, हा गुप्त होता, वैश्य होता. गुप्त म्हणजे वैश्य. आजही आपण पाहतो आडनावावरून लक्षात यायचं त्या काळामध्ये. तर चाणक्य हा विषय आता मोदीजींचा त्याने उल्लेख केलेला आहे. परंतु मोदीजींना असं गृहीत धरलं जातं की ते संघाचे होते, खरदास हे संघाचे होते म्हणून त्यांनी उल्लेख केला असेल. तसं नसतं. जो माणूस मोठा आहे, जो महान आहे, त्याचा उल्लेख हा होतो, त्याचं कार्य महान असतं. दुसरी गोष्ट, वाचक समाजाच्या निमित्ताने आज 250वा हा वाचक समाजाचा दिन आहे. अतिशय महान कार्य. जर आपण बघितलं तर 10 वर्ष 8 महिने झाले हा कार्यक्रमाला सुरुवात. मध्ये थोडासा कमी पडला असेल, नाही असेल एखादा दुसरा, परंतु सातत्याने हा चालणारा कार्यक्रम आणि त्याच्या पूर्वी 5 वर्ष कवितेच्या भनात चालणारा कार्यक्रम. म्हणजे आज 15 वर्षापासून अनंत कदम हे दिंडी एक हाती घेऊन चालत आहे. ते म्हणाले की यशवंत मध्ये तो लेख लिहिला आणि माझं नाव 10 वेळा, 10 नाही 100 वेळा लिहिलं. का फरक पडला? तुम्ही ते कार्य करता, तुम्ही एक टीम तयार केलेली आहे. जसं आज देशामध्ये मोदी टीम म्हणलं जातं, तसं हे संयोजन करणारी कदम टीम आहे. त्याच्यात आता दुसरा संयोजक कधी समोर येत नाही. दुसरा संयोजक हा समोर येत नाही. अनंत कदम पुढे येतात, नेतृत्व करतात आणि एक अकॅडमिक कार्य, हे एक शैक्षणिक कार्य, हे शैक्षणिक कार्य सातत्याने चालतं. अनौपचारिक आहे, बरं, औपचारिक नाही, अनौपचारिक आहे.
त्यामध्ये आम्ही वाचण्याची सवय आम्हाला या कार्यक्रमामध्ये आल्यामुळे लागत आहे किंवा वाचावं लागतं. एखाद्या ग्रंथाची आम्हाला ओळख होत आहे ती या कार्यक्रमामुळे होत आहे. काही गोष्टी ऐकायला मिळतात आम्हाला ते या कार्यक्रमावर, आणि या कार्यक्रमामुळे आम्ही काही एखादं पुस्तक घेतो, लायब्ररीत जातो किंवा कोणाकडून तरी घेतो किंवा जुन्या आपल्या संग्रहामध्ये एखादं पुस्तक काढतो, वाचतो. आज चाणक्य कार्यक्रम म्हटल्यानंतर विचार सुरू होता, आपण कधी चाणक्य ऐकलाय का, कधी वाचलाय का, तर आपल्याला लक्षात येतं कधीतरी एक कादंबरी 1986 ला मी क्षीरसागर लिखित आर्य नावाचे कादंबरी वाचलेली होती चाणक्य. त्याच्यानंतर पाहिलं ते चंद्रप्रकाशांनी प्रोड्यूस केलेलं डिरेक्ट केलेलं एक आर्य चाणक्य ही मालिका आपण पाहिली. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य ही मालिका आली. याच्यामुळे चाणक्य हे आपल्याला कळले. चाणक्य हे जगप्रसिद्ध आहेत आणि युरोपियन ग्रीक साहित्यामध्ये चाणक्य हे उल्लेखित आहेत. त्यांना चंद्रगुप्त म्हणत नाहीत ग्रीक भाषेमध्ये, सँड्रोकोटस म्हणतात. आणि सँड्रोकोटसचे टीचर म्हणून चाणक्य हे ग्रीक संस्कृतीमध्ये ग्रीक साहित्यामध्ये ओळखले जातात. परंतु आमच्या भारतामध्ये मात्र चाणक्य शिकवलं जात नाही. परवा 2-3 महिन्यापूर्वी आमचे दुधगावकर जे आहेत त्यांचे चिरंजीव गणेशराव दुधगावकर त्यांचे चिरंजीव एक सेमिनार केला होता ऑनलाईन. मी लातूर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता. काही नांदेड जिल्ह्याची, काही परभणी, काही हिंगोली जिल्ह्याची होती. तर इतिहास शिकवत असताना इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये काय बदल व्हावा हा एक तो विषय होता. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की इतिहासामध्ये इतिहास शिकवा, फॉल्स नरेशन शिकवू नका. इतिहासामध्ये इतिहास शिकवा. आणि इतिहासकार कोण असतो? रनिंग कॉमेंट्री करणारा इतिहासकार असतो. 1000 वर्षानंतर मी अभ्यासक आहे, मी इतिहासकार आहे ही गोष्ट चुकीची आहे. समकालीन असतो. वाल्मिकी हे समकालीन होते म्हणून रामायण हा इतिहास आहे. व्यास हे समकालीन होते म्हणून महाभारत हा इतिहास आहे. परंतु आजची जी पुस्तकं लिहिली आहेत इतिहासाची ती इतिहास नाही, ते नरेशन्स आहेत. नरेशन क्रिएट केलेले आहे काही काही उद्दिष्ट समोर ठेवून. आणि त्यामुळे आम्हाला चाणक्य लक्षात येत नाही किंवा आणखी आम्ही दुसरे नाव घेण्याचे काही कारणच नाही. आमचा इतिहास आम्हाला सांगण्यासाठी गरज आहे. म्हणून आता NCERT जी अभ्यासक्रमाची पुस्तकं निर्माण करत आहे त्याने त्यांच्यामध्ये आम्ही डेलिगेशन दिलेलं आहे, रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, आमचा म्हणणं मांडलेलं आहे, लेखी मांडलेलं आहे, प्रत्यक्ष भेटून मांडलेलं आहे. त्यामुळे इतिहासाकडे ऐतिहासिक दृष्टीनेच पाहावं, कुठलाही पूर्वग्रह दूषित ठेवून पाहू नये. इतिहास हा विषयच असा आहे की इतिहास म्हणूनच पाहणं आवश्यक आहे. मी कदम सरांचे त्यांच्या संपूर्ण टीमला धन्यवादी देतो, आभारी मानतो. अशा प्रकारचा हे कार्यक्रम ते 250वा घेत आहे. या कार्यक्रमामध्ये जे जे सहभागी झाले 250 किंवा काही वेळा अधिक, कुणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वगैरे काही कार्यक्रम अधिक सुद्धा झाले. ते 250 इथं लिहिलेलं आहे, पण कार्यक्रम काही अधिक सुद्धा झालेले आहेत. या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले जे संवादक आहेत, वाचक आहेत आणि आपल्या सर्व श्रोत्यांना मी धन्यवाद देतो, आपले आभारी मानतो. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम नाही, परंतु मी प्रतिक्रिया, या कार्यक्रमाची प्रतिक्रिया म्हणून, जर वक्ता श्रोते विना वक्ता नाही, जर श्रोताच नसेल तर वक्ता कसं येईल, प्रश्न विचारणार नसेल तर डिबेट कसं होईल, प्रश्न विचारणार नसेल तर संवाद कसा होईल. त्यामुळे प्रश्न विचारणारा, उत्तर देणारा, ऐकणारा सर्वजण या कार्यक्रमाला यशस्वी करण्यामध्ये सहभागी आहे. ते परत एकदा कदम यांचे आभार आणि धन्यवाद म्हणतो आणि आपल्याला शुभेच्छाही देतो की 1000वा कार्यक्रम आम्हाला पाहायला मिळावा. त्याचा 1000 कार्यक्रम होईपर्यंत आम्ही जिवंत राहावं हा त्याचा एक स्वार्थ आहे. परंतु 1000वा कार्यक्रम आम्हाला पाहायला ऐकायला मिळावा ही शुभेच्छा आपल्याला देते. धन्यवाद. सर धन्यवाद. म्हटल्याप्रमाणे सर सस्पेन्स मध्ये काल सरांना खरंच बोलतं करायला म्हणजे अगोदर बोलले होते बऱ्याच संवादाला. यानंतर मी या कार्यक्रमाचा थोडासा अल्पवश म्हणजे सत्काराचा एक प्रसंग आहे. सर या ठिकाणी आदरणीय अंधारे सरांचे नाव असतो या ठिकाणी अंबर्डे विनंती करतो की त्यांनी या अंबर्डे सर या त्यांचा सत्कार करण्याची विनंती या ठिकाणी मी आदरणीय हलगरे सरांना करतोय. हलगरे सर सत्कार ग्रंथ भेट.
याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आदरणीय श्रीकांतजी अंधारे साहेब यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. तर त्यांचाही सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत. प्राध्यापक राजपाल पाटील लिखित या वळणावर ही साहित्यकृती देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. तय्या आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार होईल. याचबरोबर आपण सभागृहामध्ये येत असताना दारामध्ये पाहिलेली रांगोळी एका छोट्या मुलीनं काढलेली आहे आणि आम्ही तिला कुठलीही कल्पना दिली नव्हती, पण ती स्वतःहून या ठिकाणी येऊन रांगोळी काढलेली आहे. तिचं कौतुक करावं तेवढं कमी. कुमारी संस्कृती गुट्टे, तिला विनंती करतो आपण समोर यावं. आजच्या कार्यक्रमाचे संवादक आदरणीय डॉक्टर श्रीकांत अंधारे सर यांच्या हस्ते तिचा सत्कार, तिचे वडील आहेत, घर दूर असल्यामुळे होते गेले. अजित बिरादार आहेत का? ओके, त्यांचा सत्कार आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. यानंतर आदरणीय VS कुलकर्णी सर, पत्रकार दैनिक लोकमत, यांनाही विनंती आहे. गेले. आदरणीय नामंदर सर या ठिकाणी पत्रकार आहेत, तेही उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार करण्याची विनंती आदरणीय श्रीकांतजी अंधारे सरांना करतोय. मी आदिवासी बोलतोय, हा ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा. याचबरोबर आदरणीय प्रवीणजी जाहुरे सर, ज्यांनी सातत्यानं आमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी दिलेली आहे, त्यांचाही सत्कार या ठिकाणी केला जातोय. आदरणीय प्रवीणजी जाहुरे सर, प्राध्यापक प्रवीणजी जाहुरे सर यांचाही सत्कार या ठिकाणी केला जातोय. श्रीकांतजी, आपल्याला विनंती आहे की विचार शलाकाचा महात्मा बसवेश्वरांचा अंक आहे तो त्यांना देऊन त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद. याचबरोबर आणखी कोणी पत्रकार आदरणीय गोईनवाड आहेत का? ज्यांचं नाव मी घेतलं नाही पण पत्रकार आहेत, उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती आहे जर असतील तर कृपया आपण समोर यावं. असो, उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकारांचे मनोमन धन्यवाद. आणि आजच्या या कार्यक्रमाला खास नांदेडहून पत्नीसह कार्यक्रमाला उपस्थिती लावले आणि आम्हाला आर्य चाणक्य कोण होते, काय होते आणि आम्ही का ऐकावं, का वाचावं याबद्दल सविस्तरपणे विवेचन केले. याबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह आणि देव माणूस हा ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार केला जाणार आहे. देव माणूस म्हणजे स्वर्गीय दिली होळीकर सर. या दिली होळीकर सर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय रामभाऊ जाधव सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सरांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. सन्मान चिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन सरांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते. धन्यवाद. याचबरोबर आज या कार्यक्रमाला अध्यक्षपद भूषवण्याची विनंती आम्ही केली आणि त्यांनी ते स्वीकारलं, त्याबद्दल त्यांचाही सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. माझी पत्नी सुचिता कदम, माझ्या लग्नात नसलेल्यासाठी नाव घेतोय, सुचिता कदम हिच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा महिनाताई सावणे यांचा सत्कार करण्याची विनंती. मनाला भावलेली माणसं हा ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद. आम्ही काही शिक्षकांचा सन्मान करायचा निर्णय घेतलेला आहे, आज करणार होतो, परंतु आजचा कार्यक्रम मोठा असल्यामुळं सत्कारात वेळ जाऊ नये म्हणून तो सत्कार आम्ही थांबवलेला आहे. ज्या शिक्षकांनी या 150 पैकी 100 कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवलेली आहे त्यांचाच सत्कार आम्ही करणार आहोत. याचबरोबर ज्या प्राध्यापकांनी 150 पैकी साधारणतः 100 कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवलेली आहे त्या प्राध्यापकांचा सत्कार करणार आहोत. एवढंच नाही, सर्वसाधारण श्रोत्यांचा देखील. पण
100 कार्यक्रमाला उपस्थिती असेल तर त्यांचाही आम्ही सत्कार करणार आहोत. अपेक्षा एवढीच आहे, त्यांनी पुढचे 200 कार्यक्रम अटेंड करावेत याच्यासाठी हा हेतू आहे. असो, यानंतर जन्मदिनाची भेट या ठिकाणी देतोय. आदरणीय गणपतरावजी नखाते सर यांचा जन्मदिन याच महिन्यामध्ये आहे. त्यांना विनंती आहे आपण येऊन जन्मदिनाची ग्रंथभेट स्वीकारावी. नाहीये हरकत नाही. त्याचबरोबर आदरणीय धन्यवाद. तर मी आदिवासी बोलतोय सर, आपल्या शुभ हस्ते सरांचा सत्कार. सर एक विनोदी व्यक्तिमत्व असणारे आदरणीय कचरूलालजी मुंदडा यांचा जन्मदिन परवाच झालेला आहे. जन्मदिनानिमित्तानं सुंदर अशी मेजवानी दिली. त्या ठिकाणी जेवण्याचा आनंद मला घेता आला. म्हणून हा सत्कार नाही, तर या कार्यक्रमाला आपली उपस्थिती सातत्याने असते आणि या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू उपस्थितांचा जन्मदिन साजरा करणं हा असल्यामुळे आपल्याला जन्मदिनाची ग्रंथभेट देऊन सत्कार केला जातोय. धन्यवाद. याचबरोबर या कार्यक्रमामध्ये सातत्यानं चर्चेमध्ये फक्त 1 मिनिट, कारण उठून चाललेले लोकांनी 1 मिनिट म्हणतो. एक मिनिट 15 सेकंद. आमच्या आनंदीपूर माणिक क्लबतर्फे परवाच परवाच 1 तारखेला माझा वाढदिवस साजरा करण्यात आला. तरी माझ्या वाढदिवसानिमित्त आनंद कला कवितेच्या मनाचे धडाडीचे संयोजक श्री आनंदरावजी कदम यांना मी पूर्ण फुलाची पाकळी म्हणून भेट देत आहे. तरी त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी जे साहित्य लागत ते आणून घ्यावं. आणि 1 मिनिट बोला की मग. पैसे देणार पण मला कुठे माहित आहे. पैशाची काय वारवाड्याजवळ फक्त पैसेच असतात, नाही तर सोनं असतंय. पैसे नसतील तर सोनं असेल. ओके, धन्यवाद. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम इथपर्यंत आलेला आहे. हा पैसा याच कार्यक्रमाला लागेल हे अंतरातून आपल्याला ग्वाही देतोय. धन्यवाद. याचबरोबर आदरणीय मोहनरावजी निडवंचे यांचाही जन्मदिन याच महिन्यातल्या 1 तारखेला होता. मागे वळून पाहताना शिक्षक होते, त्या काळात त्यांनी वळून पाहावं याच्यासाठी हा ग्रंथ त्यांना भेट देऊन त्यांचा सत्कार केला जातोय सरांच्या हस्ते. असो, त्यांचा सत्कार राहिला असेल त्यांची दिलगिरी मागतोय वेळेचं भान ठेवून. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय महिनाताई सामने यांना मी विनंती करतोय. बसून बोला. बसून बसून नाही असं बोला. माहिती आहे मी असं बोलतो. सवय नाही हो. आजच्या कार्यक्रमासाठी 250 वाचक समावेश याचे प्रमुख वक्ते पुस्तक कुठे गेले तिकडे? पुस्तक नाही आले इंग्रजी पुस्तक प्राप्त केलेले अनेक पदव्या प्राप्त केलेले हे त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला समजलेलं आहे. बऱ्याच जणांनी म्हणले की त्यांनी फार चांगलं विवेचन केलं. मी म्हणेन अंधारे सरांनी विवेचन केलं नाही. अंधारे सराने कौटिल्य किंवा आर्य चाणक्य त्याचं अध्यापन केलं. त्यांनी इतकं शांत आणि अगदी समोरच्या विद्यार्थ्याला समजावं असं जसं शिक्षक अध्यापन करतात त्या पद्धतीनं ती कसं आपण विषय दिल्यानंतर बरं आपले मुद्दे मांडतो आणि भाषण संपवतो. त्यांनी अजिबात तसं केलं नाही.
त्यांनी अगदी मुद्देसूद व्यवस्थित अध्यापन केलं. हे माझ्या पहिल्या वाक्यापासून मला कळालं की हे अध्यापन करत आहेत आणि समोर बसलेले ऐकत आहेत. इतकं छान त्यांनी शांत आहे, कुठं गडबड नको, कुठं चढ उतार नको, काय नाही, शांतपणे. अतिशय कठीण विषय अरे चाणक्य की अजून कुणाला समजलेलाच नाही आणि बऱ्याच जणांनी वाचलेलाच नाही असा विषय, कठीण विषय त्यांनी किती शांत संयमी स्वभावाने आपल्याला सर्वांना समजावून सांगितला. अतिशय छान वक्ते आपल्याला मिळाले. ते विषय ऐकूनच मी पण आले, बरेच दिवस आलेले होते आणि एवढ्या चांगल्या वक्त्या जर आले नसते तर एवढ्या चांगल्या वक्त्याला आपल्याला मुकावं लागलं असतं. आणि खरोखरच त्यांच्या काही विद्वत्ता अगदी फासून भरलेली आहे. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच एवढा कठीण विषय त्यांनी इतका छानपणे मांडला. म्हणून मी त्यांचं खरोखरच आभार व्यक्त करते. आणि कार्यक्रमाचा वेळ झालेला आहे आणि विशेष म्हणजे आज सांगायचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे हे जे संयोजक आहेत आनंदराव कदम यांच्यावर अतिशय सुंदर लेख यशवंतमध्ये आलेला आहे आज आणि स्वर्गीय अक्षयकर यांच्यावरही छान लिहिलेलं आहे. अतिशय सुंदर हे 2 लेख आज लिहिलेले आहेत. म्हणून अनंत कदम सरांचं तर जितकं गुण गौरव करावं तेवढं थोडंच आहे. त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करते, सर्वांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. यानंतर मी आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी मी श्री मुरलीधर जाधव सरांना विनंती करतो की त्याने आभार प्रदर्शन व्यक्त कला कवितेच्या बनात एक साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक चळवळ. या चळवळीच्या 250व्या पुष्पामध्ये जे व्याख्यान किंवा जे संवाद साधले असे श्रीकांत अंधारे सर त्यांनी ज्या शब्दामध्ये आपल्यापर्यंत चाणक्याने पोहोचण्याचा जो प्रयत्न केलेला आहे. अर्थातच सर आम्ही आता चाणक्य शब्द ऐकत होतो आणि एका विशिष्ट शब्दासाठी म्हणून ते परिचित होते, कुठली नीती किंवा त्याची जे नीतिमत्ता तयार असेल. पण तुम्ही ज्या सोप्या शब्दात आमच्यापर्यंत चाणक्य पोहोचण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल मी वाचकांतर्फे आपले हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे आनंद कदम सरांच्या जी कल्पना आहे ऐकून जे अचानक सुचवतात अध्यक्ष आणि अचानक सुचवलेले अध्यक्षस्थान आपण उचलत मॅडम, मेहनते मॅडम, तो आपले पण मी या सर्वांच्या वतीने हार्दिक आभार मानतो. तसेच बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य आहे, वाचाल वाचाल. हे हा जो अनमोल संदेश आहे ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचं जे सातत्याने काम करत आहेत असे अनंत कदम सर यांचे मी आपणा सर्वांच्या यांचे म्हणणं याच्यासाठी म्हणतोय की तुम्ही जी काही तुमची टीम आहे त्यांना तुम्ही लीड करता, कारण घंटा कोणीतरी बांधावीच लागते. ते तुम्ही करतात म्हणून तुमचं नाव घेतल्या वाचून राहत नाही. म्हणून या सर्व वाचक रसिकातर्फे मी आपले हार्दिक आभार मानतो. कोरोना काळामध्ये सर्व कारखाने थांबले, आपले मंदिरं थांबले, पण आमच्या आनंद कदम साहेबांचं जे व्रत आहे ते कधी थांबलं नाही. औरंगाबाद पर्यंत रात्रभर गाडी चालवून दवाखान्यात दाखवून त्याने राराबुराडे साहेब आणि आणखी एक जगतपुरी असं अशा 2-3 लेखकांचे त्यांनी त्यावेळी जाऊन त्यांची जे मुलाखती घेतल्या आणि आपणा सर्व पर्यंत फेसबुकच्या माध्यमातून पोहोचण्याचं कार्य केलं. त्याबद्दल मी परत तुमचे हार्दिक आभार मानतो. कारण सर लेखकाच्या ज्या भावना असतात त्या भावना पोहोचवण्याचं काम लेखक करतात, पण जर वाचतच नसेल तर ते त्यांची भावना किंवा जे काही घडामोडी घडतात त्या पुढच्या पिढीला पोहोचण्याचं काम लेखक करतात. पण त्यांचे हे वाचनाची जी काही चालना दिला तुम्ही त्याबद्दल परत तुमचे आभार मानतो. आणि या तुमच्या चळवळीमधूनच जी आपली नवीन लेखिका झाली प्रतीक्षा वगैरे आणि एक कविता तुमच्या शाळेतील काही मुलीनं छान लहान मुलीनं कविता लिहिली, असे तुमच्या या चळवळीच्या माध्यमातून जे काही नवीन लेखक नवीन कवी निर्माण होतात त्यामुळे परत तुमचे आभार मानतो. आणि सर तुम्ही नांदेड ते उदगीर हा खंतर प्रवास करून आला मॅडम, तुमचे पण हार्दिक आभार. आणि ह्या सगळ्या 250 जे कार्यक्रम झाले
त्याचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात. तुमच्यामुळेच हे कार्यक्रम आज 250 साजरा होत आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांचं हार्दिक आभार मानतो आणि अध्यक्ष मॅडमच्या वतीनं आजचा कार्यक्रम संपला असेल. धन्यवाद.